शकील कुट्टी सर काम पाहणार आहे. शाहेबा मोमीन आमच्या समेत आहेत, गुणलेखन अर्थात स्कोरर. आपण पाहतो या व्यक्तींची कामं खूप महत्वाची असतात. कोणतीही स्पर्धा असू द्यात, पंच आणि स्कोरर यांच्या कामातून स्पर्धा पुढे पुढे जात असते किंवा सामना अतिशय रोमहर्षक आणि चित्तथरारक होत असताना डोळ्यात तेल घालून सामन्याकडे लक्ष ठेवणारी ही माणसं आहेत. आणि म्हणून आपण शकील कुट्टी सर, शिवराम वैती सर आणि शाहेबा मोमीन यांना धन्यवाद देऊ सामन्याच्या सुरुवातीला आणि जाऊयात एका युद्धाकडे. मदन बुवा नाईक चषक 2016 पंच सामना इशारा करताय. सामना सुरू होतोय. पहिलं षटक टाकण्यासाठी राजन गोलंदाजीसाठी तयार. उमेश आणि किशन ही जोडी मैदानामध्ये. उजव्या हाताने राऊंड विकेट टाकलेला चेंडू कट केला. चेंडू गलीम आणि पहिल्या स्लिप मधून सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. अप्रतिम खेळलेला हा फटका होता. आखूड टप्प्याचा चेंडू फक्त ढकलला. पहिल्या स्लिपला हलू सुद्धा दिलं नाही. गतीचा वापर केला इथं चेंडूच्या पूर्णपणे आणि चेंडूला डीप थर्ड मॅन सीमारेषे बाहेर फेकून दिलं. बघा हा चेंडू 4 धावांबरोबर सुरुवात होते. जॉय कुमार जॉय कुमार टेमघरचा संघ मैदानामध्ये फलंदाजी करतोय. पूल केलेला हा चेंडू स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवेल 1 धाव आणि धाव फलकावरती 5 धावा. पहिलं षटक चालू असताना 5 धावसंख्येवरती गोलंदाज पहा आखूड टप्प्याचे चेंडू वारंवार ठेवतोय. चेंडूला आतबाहेर करणं हे खूप महत्वाचं असतं. आपण लेदर बॉल जर बघितला तो हवेमध्ये सुद्धा स्विंग होतो. टेनिस बॉल तसा स्विंग होत नाही, परंतु स्पिन हा चेंडू चांगल्या प्रकारे होऊ शकतो. साधारणतः 110 ते 120 130 ग्रॅम वजनाचे चेंडू आपण टेनिस बॉल क्रिकेटसाठी वापरत असतो. लेदर बॉल क्रिकेट हा 155 ते 165 ग्रॅम वजनाचा चेंडू असतो. 5 अंश अशा प्रकारचं त्याचं वजन निश्चित केलेलं आहे. 23 सेंटीमीटरचा परिघ असतो लेदर बॉल क्रिकेटचा, परंतु टेनिस बॉल क्रिकेटचा परिघ आहे तो त्यापेक्षा कमी असेल, 18 किंवा 19 सेंटीमीटरचा. यावेळेस चेंडू खेळला स्क्वेअर फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. ऑफ स्टंप वरून चेंडूला सरळ फाईन लेगला फटकावून काढलं. 1 धाव. 2 धावा अपेक्षित आहेत आणि 2 धावांबरोबर धावफलक. पहिल्या षटकामध्ये शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेसाठी. नाईस ऑर्गनाइज फॉर मदन बुवा नाईक चषक 2016 बेस्ट वाईस. आणि त्याचबरोबर सचिन माळी याने मानकोली इथून शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी. ओ टू कॉमेंट बॉक्स. स्क्वेअर कट जबरदस्त हा फटका. डीप कव्हर पॉइंट सीमारेषा फोडली. 4 रन. बघा स्क्वेअर कटचा किती पॉवरफुल फटका होता. डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती, परंतु त्याच्या उजव्या बाजूनं चेंडू सरळ सीमारेषे बाहेर फेकून दिला होता. अप्रतिम फटका आपण पाहिला. स्क्वेअर कट किती देखना फटका असतो हा. चेंडूवरती घारी सारखी तीक्ष्ण नजर असावी लागते. चेंडूच्या लाईन मध्ये यावं लागतं आणि गली आणि पॉइंटच्या मधोमध हा फटका खेळायचा असतो. गुंडाप्पा विश्वनाथ हे नाव आपल्याला परिचित आहे. भारताचे माजी संघनायक ज्यांना स्क्वेअर कटचा बादशाह म्हणून ओळखलं जातं. तुम्ही बघितलं असतील त्यांच्या स्क्वेअर कट आजही तुम्ही नेटवरती सर्च करू शकता. पॉइंट आणि गलीच्या मधोमध चेंडू त्या क्षेत्ररक्षकाला पाय सुद्धा उचलू द्यायचा नाही तर सीमारेषा पार करून गेलेला असायचा. स्क्वेअर कटचा बादशाह म्हणून त्यांची ओळख आहे. इथे एक स्क्वेअर कट आपण बघितला. पहिल्या षटकाचा खेळ संपेल. धावफलकावरती आपण जाऊ. 12 धावा. एक चांगली सुरुवात आपण पाहू शकतो जॉय कुमार टेमघर संघाची. आपण पाहताय तर मान्यवर कक्ष आपण ओलिंपिकचे सदस्य आणि सरपंच साहेब आपण पाहतायत व्यासपीठावर. त्याचबरोबर भाऊजी आमचे. त्याचबरोबर ओ टू कॉमेंट बॉक्स. बघा पहिलं षटक संपले आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात मैदानामध्ये होणार आहे. स्क्वेअर कटच्या बाबतीमध्ये एक किस्सा मध्यंतरी मी वाचला होता. ज्यावेळेस एका सामन्यामध्ये विजय मर्चंट फलंदाजी करत होते आणि काय झालं की 2 वेळा त्यांनी स्क्वेअर कटचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या बॅटमध्ये चेंडू आला नाही व्यवस्थितपणे. त्यांनी पुढे तासभर 2 तास फलंदाजी केली. स्क्वेअर कटचा फटका खेळला नाही आणि त्यावेळेस त्याने ड्रेसिंग रूम मध्ये आल्यानंतर एक लेक्चर दिलं इतर खेळाडूंना. याला म्हणतात पेशन्स. क्रिकेट असं खेळायचं असतं. एखादा फटका जर तुम्हाला खेळता आला नाही तर तो फटका खेळण्याचं परत धाडस करायचं नाही. इतका संयम ठेवायचा असतो.
परंतु सचिन तेंडुलकर एकदा मुंबई जिमखान्याच्या मैदानामध्ये खेळत होता. पहिला फटका खेळता आला नाही स्क्वेअर कट, दुसरा खेळता आला नाही. माधव आपटे गलीमध्ये क्षेत्ररक्षण करत होते. तेंडुलकर जवळ आले आणि त्यांनी सांगितलं की तू जपून खेळ. पुढच्या चेंडूवरती तेंडुलकरनं आपट्यांच्या बाजूने चौकार खेळला होता स्क्वेअर कटचा. तर ही होतो एक नवीन क्रिकेटची नांदी होती तिथे. आक्रमकता क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने कशा प्रकारे आणली, डॅशिंग गेम कसा असतो हे तेंडुलकरने क्रिकेटला दाखवलं. आता बघा परत एकदा उजव्याच्या बाहेर चेंडू होता वाईड आणि त्याचबरोबर सीमारेषा पार 4 रन. 5 धावा इथे बोनस मिळाल्यात. देऊल सजविला न माझे एकवीरा आईचा, एकवीरा आईचा. 17 धावा धावफलकावरती या ठिकाणी आगमन होतोय. आपल्या सर्वांचे लाडके नेते, आधारस्तंभ, मार्गदर्शक, या स्पर्धेचे सर्वा या स्पर्धेचे प्रणेते, नवे तर भिवंडीतील विकास कामांचे, कल्पक विकास कामांचे उद्गाते सन्माननीय मदन बुवा नाईक साहेबांचं आगमन होतंय. तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं, आपल्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मी माजी नगराध्यक्ष साहेब, विद्यमान नगरसेवक साहेबांचं मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत. एक चांगला सामना, आजचा शेवटचा सामना साहेबांना पाहायला मिळणार आहे. साहेबांच्या समेत त्यांचे चिरंजीव आणि ठाणे जिल्ह्याचे युवा सेना सचिव प्रभुदास नाईक साहेब देखील सामन्याचा आस्वाद घेत आहेत. हा चेंडू हो आणि बघायचे प्रश्न पंचांकडे विचारलाय. झेल टिपलाय, फलंदाज बाद, पहिला धक्का. टिपलेला झेल आपण पाहिला, बाहेरची कट घेतली होती, पुढे सरसावत पुढे झेप घेत ज्येष्ठ रक्षकांना हा झेल टिपला. आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 32व्या क्रमांकाचा नियम सांगतो, चेंडू पकडल्यानंतर क्षेत्ररक्षकाने स्वतःवरती नियंत्रण असलं पाहिजे. ही इज कंट्रोल हिमसेल्फ, त्याच्यावरती नियंत्रण पाहिजे आणि चेंडू त्याने हवेमध्ये पकडला पाहिजे तर फलंदाज बाद होतो. कुठल्याही प्रकारे सेकंद, एवढा सेकंद चेंडू हातात ठेवायचा, तेवढा सेकंद चेंडू हातात ठेवायचा असा नियम क्रिकेट सांगत नाही. आणि फलंदाजाने बघा हवेमध्ये झेल टिपल्यानंतर सूर मारला होता आणि अप्रतिम झेल, पहिला फलंदाज इथे बाद झालाय. धावफलकावरती आपण पाहू शकतो 17 धावा, षटक चालू आहे ते 2ऱ्या क्रमांकाचं. गोलंदाज महेश गोलंदाजी मार्क वरती. या ठिकाणी उपस्थित होत आहेत सन्माननीय मदन बुवा नाईक साहेब आणि साहेबांच्या समवेत साहेबांचे जावे आणि आपल्या सर्वांचे पाहुणे, लाडके पाहुणे प्रशांत पाटील साहेब उपस्थित होत आहेत. त्यांचे आपण मनापासून स्वागत करूयात. हार्दिक स्वागत. आपण मंचावरती पाहू शकता टीव्ही स्क्रीन वरती सर्व आपले पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेष करून आपले मार्गदर्शक, आधारस्तंभ मदनबुवा नाईक हे देखील उपस्थित आहेत. शिवसेनेची भगवन निशान ज्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे. हा चेंडू पहा, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आकाशाला उत्तुंग गवस निघालणारा हा चेंडू, एक हवाई मेल, वाघांची दहाड फोडला पहाड, षटकार. कारले डोंगरानू देऊळ बांधून मानाचा मान पुरा केला, कारले डोंगरानू देऊळ बांधून मानाचा मान पुरा केला, ते मानाचा मान पुरा केला न माझे एकवीरा आईचा, एकवीरा आईचा. बघा धावफलकावरती आता मोठी उंची मिळते, गती मिळते धावफलकाला. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जॉय कुमार टेमकर. या दरम्यान आपल्या अतिथी कक्षामध्ये आपण पाहतात ज्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट स्पर्धा संपन्न होते, सन्मानित श्री मदन बुवा नाईक साहेब आपण पाहतात, जे भाग्यविधाते भिवंडीचे, गेली 30 वर्ष या राजकारणामध्ये उत्तुंग भरार घेतले. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते, ती धावा आल्या 24 धावा. तर त्यानंतर आपण पाहिले तर त्यांचे जावई सन्माननीय प्रशांतजी पाटील साहेब आणि त्यांचे सुपुत्र आपण पाहतात, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट स्पर्धा संपन्न होते, प्रभुदासजी नाईक साहेब.
त्याचबरोबर विनोदजी म्हात्रे साहेब यांना विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचे आहे. नंदलालजी जोशी साहेब सरपंच ओळी, विलासजी चांगोपाळी साहेब ग्रामपंचायत सदस्य ओळी, शत्रुघ्नजी नाईक साहेब समाजसेवक आणि त्याचबरोबर बलरामजी नाईक साहेब या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आमच्या अतिथी कक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू नरेश ठोमे. परफेक्ट स्वीप शॉट, एक धाव इथे मिळाली आणि एका धावेबरोबर धावफलकावरती 25 धावा. दुसरं षटक चालू असताना 25 धावा धावफलकावरती एक चांगला स्कोर बनवलेला आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जॉय कुमारनं. आपण पाहतोय नक्कीच अध्यात्माची एक मोठी परंपरा ज्यांनी जतन केलेली आहे. ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांचा वारसा सांभाळतायत आणि ही वारकरी संप्रदायाची भगवी पताका ज्यांनी आपल्या खांद्यावरती अभिमानाने मिरवलेले आहे. मदनबुवा नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक ग्रंथांचं नक्कीच त्यांना मुखोद्गत आहेत. भागवत महाराज साहेबांचा नक्कीच मुखोद्गत आहे. आपण पाहतोय साहेब खाली बसलेले आहेत, मैदानावरती उपस्थित आहेत आणि त्यांची उपस्थिती नक्कीच आपल्या सर्वांना खूप मोठी प्रेरणा देते. शाळेतले विद्यार्थी सुद्धा सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी आता मैदानामध्ये आलेले आहेत. क्रिकेटचा खेळ सगळ्यांनाच वेड लावतो, अभाल वृद्धांना वेड लावतो हा खेळ. खरं तर खूप मोठा इतिहास आहे भारतामध्ये क्रिकेटचा. आपण पाहिलं होतं की 5000 वर्षापूर्वी देखील महाभारतामध्ये आपण भगवान श्रीकृष्णांनी देखील हा चेंडू फळीचा खेळ खेळला होता. धावफलकावरती जायचा आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 26 रन, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओवर. 26 रन, 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर के पश्चात. 3 ओवर का खेल अभी भी बाकी है. देखेंगे कि क्या कुछ कमाल, क्या कुछ गुल खिलाते खिलाड़ी, बल्लेबाज क्या कुछ कमाल रंग लाते इस मैच में, तो गेंदबाज उन्हें कैसे रोकते हैं और फील्डर अपने कैसे जान की बाजी लगाते हैं. काफी रंगीन मुकाबला है और काफी कांटों की भिड़त इस मैदान के ऊपर. ये दूसरे राउंड का आज के दिन का आखिरी मुकाबला. या मेरे ख्याल से संदेश सर आपसे के साथ कुछ बातें करना चाहते हैं. हम उनके पास चलते हैं. संदेश सर, उद्या सकाळी ठीक 9 वाजता पॉइंट स्पोर्ट आणि नवाब स्पोर्ट या संघाने उपस्थित राहायचं आहे. त्याचबरोबर महेंद्र स्पोर्ट आणि ट्रिपल एस नेटवर्क भिवंडी या संघाने तयारीत राहायचं आहे 10 वाजता. त्याचबरोबर मित कुमार टेमगर आणि सरकार स्पोर्ट भिवंडी या संघाने ठीक 11 वाजता उपस्थित राहायचं आहे. त्याचबरोबर नाना स्पोर्ट ए आणि भाग्यश्री स्पोर्ट भिवंडी या संघाने देखील तयारीमध्ये राहायचं आहे. त्याचबरोबर बी इंडियन वर्सेस कृष्णा एंटरप्राइजेस या संघाने देखील तयारीत राहायचं आहे 1 वाजता. त्याचबरोबर जॉली स्पोर्ट कामतघर आणि विकी स्पोर्ट चाविंद्र या संघामध्ये लढत होणार आहे. त्याचबरोबर बाळाजी स्पोर्ट आणि स्वामी समर्थ सोनाले या संघामध्ये लढत होणार आहे. गो टू कॉमेंट्री बॉक्स. आपण पाहतोय ज्यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. प्रभुदासजी मदन नाईक आणि जय दुर्गा बी क्रिकेट संघ बादवड टेमघरपाडा. मदनबुवा नाईक चषक 2016 ज्यांच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा आयोजित करत आहोत. भिवंडी नगर महानगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष ते आज तागायत विद्यमान नगरसेवक म्हणून समाजसेवेची अतिशय दैदिप्यमान 30 वर्षाची कारकीर्द ज्यांनी संपन्न केली. आजही जनमानसामध्ये तितकाच आदर त्यांच्याविषयी आहे. किंबहुना दिवसेंदिवस तो वाढत चाललेला आहे. खूप मोठा लोकसंग्रह, अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी घडवलेला आहे. अनेक कार्यकर्त्यांना आर्थिक बळ दिले, अनेकांना नक्की सामाजिक ताकद दिली, राजकीय ताकद दिली आणि आपल्या बरोबरच अनेक कार्यकर्त्यांना सुद्धा मोठं केलेलं आहे. सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत प्रश्नांची सातत्यानं जाण ठेवत, या प्रश्नांची सातत्यानं उकल काढत एक मोठं काम समाजसेवेच्या रूपाने उभं करणारे मदनबुवा नाईक आज आपल्या समेत आहेत. या दरम्यान आपण पाहतोय आमचे सन्माननीय विनोदजी म्हात्रे साहेब ओळी ग्रामपंचायत सदस्य यांचं देखील ऐकणार. बाळारामजी नाईक साहेब आपण पाहताय, शत्रुघ्नजी नाईक साहेब समाजसेवक आहेत, विलासजी चांगोपाळी साहेब ग्रामपंचायत सदस्य ओळी, त्याचबरोबर नंदलालजी जोशी साहेब सरपंच प्रथम नागरिक ओळीचे. त्यानंतर आमचे नाईक साहेब आपण पाहतो ज्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट स्पर्धा संपन्न, ज्यांचं फार मोठं योगदान वारकरी संप्रदायाचे आपण पाहिलं. दरम्यान हा चेंडू ऑफस्टमच्या काहीसा बाहेर पाहिलं, यष्टेच्या हातामध्ये विसावला. त्यानंतर त्यांचे सन्माननीय जावी प्रशांतजी पाटील साहेब आणि पुत्र आपण पाहिलं तर सन्माननीय प्रभुदासजी नाईक साहेब या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतात. ओव्हर टू नरेश ठोमे. बघा धावफलकावरती आपल्याला जायचं आहे. 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक केव्हा सुरू झालंय आणि गोलंदाज आहे यावेळेस सलीम. पहिलं षटक टाकलं होतं राजननं, त्यानं 12 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये महेशनं 9 धावा खर्च केल्या. आता पाहूयात या मैदानामध्ये सलीम काय कमाल करतोय. एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर वरून क्षेत्र हातामध्ये निसटलाय. परत एकदा फेक होते. 2 धावा.
धावफलक पुढे जाईल. 28 रन एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सातत्यानं धावा बनवल्या, तिथे धावा थांबून दिला नाही स्कोर, परंतु मोठा फटकाही फार कमी वेळा त्यांनी खेळ दिला. 1 चौकार, 2 चौकार आणि 1 षटकार या डावामध्ये आतापर्यंत आपण पाहिले. 5 षटकांचा खरं तर सामना आहे, परंतु सातत्यानं मोठ्या फटक्यांची आपल्याला देखील उत्सुकता लागून राहिलेली. आकोटप्प्याचा हा चेंडू पूल करायचा होता, परंतु नक्कीच चेंडूच्या बाउन्सचा अंदाज आला नाही. लेग बाईटचा इशारा येतोय पंच शिवराम वैती सरांकडून आणि एका धावेने धावफलकात भर पडते. 28 धावा, 29 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जॉयकुमार टेमघर सलामीची जोडी मैदानामध्ये होती. किशनला बाद व्हावं लागलं, त्यानंतर नयन मैदानामध्ये आलाय. 2 सिंगल 1 डबल्सच्या सहाय्याने 4 धावसंख्येवरती खेळतोय, तर 2 चौकार 1 षटकार असा उमेश एक ताकदवान फलंदाजी करत नॉन स्ट्राईक एंडला. खोलवर टप्प्याचा हा चेंडू डाव्या यष्टीच्या कुठे असेल, कदाचित आतमध्ये आहे चेंडू. हा अप्रतिम टाकला जातोय आणि खूपच चांगला चेंडू, निर्धाव. आपण पाहिलं की फलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये बरेच वेळा शफल होतात, ऑफ स्टंपवर येतात आणि ग्लान्स करायचा प्रयत्न करतात. अशा अनेक फटके आपण क्रिकेटमध्ये पाहतो. एक खेळाडू आपण पाहिला होता आणि तो खेळाडू डगलस मॅरेलियर, त्यानं भारताविरुद्ध हा प्रयत्न एकदा केला होता आणि अगदी हातात आलेला भारताचा सामना त्याने खेचून काढला होता. त्यानंतर नक्कीच अशा पुस्तकातल्या फटक्यांपेक्षा इतर फटके मारताना खेळाडूंना आपण पाहिले. हेलिकॉप्टर शॉट मारताना आपण महेंद्रसिंह धोनीला पाहतो, स्विच हिट खेळताना आपण केविन पीटरसनला पाहिले, दिलस्कूप खेळताना आपण तिलकरत्ने दिलशानला बघितलंय. हा चेंडू आणि फलंदाज बाद होतोय इथे धावबादच्या रूपानं. दुसरा धक्का बसेल. गरज नव्हती खरं तर ही धाव घेण्याची, परंतु फलंदाजाने स्वतःहून आपल्या पायावरती दोंडा पाडून घेतला, कुऱ्हाड मारून घेतली आणि धावफलक आता आपण पाहू शकतो 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावबादचा बळी तसं पाहिलं तर कोणताही चांगला फलंदाज जो असतो तो अशा प्रकारे बाद होणं पसंत करत नाही आणि इथे स्वतःहून आपली विकेट त्याने टाकून दिलेली आहे. कदाचित त्या पाठीमागे एक योजना असू शकते की येणारा फलंदाज हा स्ट्रोक प्लेअर असेल, मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला खेळाडू असेल, त्यामुळे हा खेळाडू मैदानाच्या बाहेर निघून गेला असेल, अशी योजना असू शकते. कारण 5 षटकांचा सामना आहे, शेवटची आता फार तर 2 षटके यानंतर खेळायचे आहे आणि त्यामुळे आक्रमक फलंदाज हा मैदानावरती खेळपट्टीवरती असावा, असाही काहीतरी योजना असतील आणि योजना बरहुकूम खेळ जर मैदानामध्ये खेळत असेल जॉयकुमार तर नक्कीच ही विकेट त्यांच्यासाठी महत्वाची ठरेल. धावफलकावरती आपण पाहतोय 30 धावा, तिसरं षटक चालू असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये सचिन पाटील आले, सचिन पवार मैदानामध्ये आले. उमेश बाद झाला यावेळेस. खरं तर सचिन पवार जे मैदानामध्ये आता नवीन फलंदाज आलेला आहे, या स्पर्धेचं जे डेकोरेशन आपण पाहतोय, मंडप आणि डेकोरेशन, हे सगळं डेकोरेशन सचिन पवार यांनीच उभं केलेलं आहे. स्वतः काही खेळाडू देखील आहेत आणि आता मैदानामध्ये बॅट घेऊन उतरलाय सचिन पवार. एक चांगलं डेकोरेशन या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं आपण पाहतोय. मैदानाच्या सभोवताली जी बाउंड्रीच्या बाहेर त्यांनी पॅन्डल उभा केलेला आहे, मैदानाच्या सभोवताली सुद्धा झालर लावलेली आपण पाहतोय. झेंडे बघा, भगवा झेंडा आणि त्याच्या समेत काही झेंडे सुद्धा आपल्याला फडकताना दिसत आहेत. विशेष करून उंचावरती आहे भगवा झेंडा, विजयाची साक्ष देतोय या ठिकाणी. शिवसेना आयोजित ही स्पर्धा आहे. शिवसेना युवा सेनेचे ठाणे जिल्हा सचिव पद आयोजक प्रभुदास नाईक भूषवत आहेत. संदेश पाटील सत्कार होत आहे. व्यासपीठावर आदरणीय पाहुणे नुकताच आगमन झालेलं आहे. आमच्यामध्ये ओलीगावचे ग्रामपंचायतचे सदस्य विनोद म्हात्रे आमच्यामध्ये उपस्थित आहेत. मी विनंती करतोय प्रभुदास नाईक यांना की आपण आपल्या शुभ हस्ते विनोद म्हात्रे यांचा आपण सत्कार करायचा आहे. आपण पाहताय तर व्यासपीठावर आदरणीय पाहुणे आमच्यामध्ये उपस्थित आहेत. ओली ग्रामपंचायत सदस्य विनोदजी म्हात्रे यांचा आपण पाहताय सत्कार होत आहे. प्रभुदास नाईक ठाणा जिल्हा सचिव ग्रामीणचे युवा सेनाचे एक पदाधिकारी प्रभुदासजी नाईक यांच्या शुभ हस्ते विनोद म्हात्रे यांचा सत्कार होत आहे. तर बोलूया आपण बॉक्स मध्ये. ओ टू कॉमेंट बॉक्स. बघा 3 षटक संपलेत. शेवटचं षटक टाकलं होतं सलीमनं, फक्त 5 धावा दिल्या आणि धावबादच्या रूपाने एक गडी सुद्धा त्याला बाद करता आला. एकंदरीत अप्रतिम गोलंदाजी केली होती पहिल्या 2 षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये थोडंसं महागडं षटक ठरलं होतं, परंतु त्यानंतरच्या दोन्ही गोलंदाजांनी एक चांगलं कमबॅक करून दिलं वीरेन स्पोर्ट्सला. बघायचं आता शेवटची 2 षटकं शिल्लक आहे. खरं तर ही हाणामारीची षटक आहे, मारझोडीची षटक आहे, तोडफोडीची षटक आहे. इथं उंच उंच फटके खेळले जातील आणि गोलंदाज तितके कसलेले. बघा खूप लांबचा रनअप घेऊन गोलंदाज आता स्टेडी आहे, रेडी आहे. महेश तर समालोचन कक्षामध्ये सुद्धा रेडी आहेत. काका म्हात्रे. धन्यवाद नरेश डोमे. तर गोलंदाज आपण पाहताय महेश आणि सामना करतोय फलंदाज नयन.
मोठ्या रनप्री गोलंदाजी करतोय महेश ठाकरे. आपण पाहताय या षटकातला पुढचा चेंडू पंचाने डावीकडून उजव्या हाताने. हा चेंडू यावेळी पाहता जबरदस्त टायमिंग आपण पाहताय. लॉंग ऑन सीमारेच्या वाडिश लॉंग ऑन सीमारेच्या पलीकडे हा शानदार षटकार 6 धावांसाठी 6 धावा मिनिटात त्या संघाला आणि जॉयकुमार टेमकर संघाची धावसंख्या या 6च्या धावेने षटकाच्या धावेने जाऊन पोहोचते. आपण पाहता चौथं षटक मार्गस्थ मध्ये एकूण धावसंख्या येते ती 37 धावा. तर पोलीस क्षेत्रामध्ये काम करणारे आपण पाहताय जे एक गोलंदाज कल्याण मानपाडा या पोलीस विभागातले पोलीस या भूमिकेमध्ये आपण पाहताय की आपण नेहमी पोलिसांबद्दल खूप मोठा आदर असतो आपल्यामध्ये. कारण खाकी वर्दी किंवा सफेद वर्दी जर आपण पाहिले तर या दरम्यान आमच्या अतिथी कक्षामध्ये साईनाथजी नाईक साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती आहे की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हावं. तर यांच्याबद्दल निश्चितच आपल्या संपूर्ण याच्यामध्ये आदरयुक्त भीती असते या पोलीस खात्याबद्दल. तर हे आपण पाहतात पोलीस खात्यामध्ये काम करणारे गोलंदाज आपण पाहतो महेश. यावेळी आपण मात्र वाडिश लॉंगॉन सीमारेकडे पुन्हा एकदा एक मोठा फटका येतोय. फलंदाज आपण पाहिला तर निश्चितच नयनच्या बॅटमधून 4 धावांसाठी. तो शिवाजी माझा कांता राजा शिवाजी माझा बसलाय घोड्यावर तो बसलाय घोड्यावर तो बसलाय घोड्यावर या बसलाय घोड्यावर राजाची लख लख ते तलवार या बसलाय घोड्यावर राजाची. धन्यवाद डीजे. आपण पाहता ते यावेळी हा टीव्ही स्क्रीन मध्ये चेंडू जबरदस्त टायमिंग होतं आणि चेंडूला शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू ज्याला आखूट टप्प्यात चेंडू म्हटलं जातं. तर जाणता राजा म्हणून निश्चित आपण पाहायला मिळतो ते छत्रपती शिवाजी महाराजांना नेहमी आपण वर्णन करतो. पण भिवंडीचा निश्चित दानशूर राजा म्हणजे ज्यांचं निश्चित या ठिकाणी कौतुक केलं जातं ते सन्मान्य श्री मदनजी बुवा नाईक आपण पाहिलं तर या ठिकाणी आपलं अमूल्य वेळ देऊन आले. या ठिकाणी कोणताही कार्यक्रम असो किंवा या मैदानावर कोणतीही स्पर्धा असो पहिल्या आणि द्वितीय क्रमांकाचे पारितोषिकांचे निश्चित मानकरी असतात ते. कारण ते या ठिकाणी सडळ असते मदत करतात आणि ही क्रिकेट जिवंत ठेवण्याची कामगिरी श्री मदनजी बुवा जसं आपण नाईक साहेबांच्याकडे निश्चित पाहतो. दरम्यान हा चेंडू यॉर्कर बेसचा चेंडू होता. फ्रंट फुटचा चेंडूला ड्राईव्ह केलाय कार्पेसाने. क्षेत्ररक्षक मात्र खूप मोठी चूक करतोय आणि या ठिकाणी निश्चित 4 धावा मिळू शकल्या असत्या मात्र 2 धावांमध्ये परिवर्तन होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि आपण पाहिलं तर या आमच्या ऍक्शन रिप्लेमध्ये पाहणार आहोत की कशा प्रकारे क्षेत्ररक्षण चेंडू अडवलंय वायडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. आपण पाहूया हा चेंडू मोठा फटका होता मात्र त्या फटक्याचं रूपांतर मध्ये 2 धावात केलं. आपण पाहिलं तर दुसरं क्षेत्ररक्षण चेंडू धावत आला आणि क्षेत्ररक्षण निश्चित चांगलं केलं ते यावी. तर 2 धावांचा मदत मिळते. 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या धावपकर जाऊन पोहोचते. या दरम्यान पुढचा चेंडू हा चेंडू तर अशा प्रकारे आपण पाहिलं या 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती जॉयकुमार टेमकर संघाची येथे 44 धावा. 2 फलंदाज बाद मात्र आपण पाहिलं तर या ठिकाणी नयन आणि सचिन पवार या ठिकाणी आपण पाहतो नॉनस्ट्राईकला एक चांगली जोडी जमले. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर धावा क्रिकेटमध्ये येणं आवश्यक आहे. धावा कशा येतात याला महत्व नाही आहे आणि या धावा अतिशय सुरेख गतीने धावपलकर येतात असताना पुन्हा एकदा गोलंदाज या षटकातला पुढचा चेंडू फेकतोय. हा चेंडू त्रिफळावतो असं करतोय. आता मात्र चेंडूमध्ये थोडंसं गती परिवर्तन केलं होतं कारण आपण पाहिलं धीम्या गतीने चेंडू फेकला होता. फलंदाज आपण पाहिलं होतं मागच्या 2 चेंडूवर मोठे फटके घेत होता कारण वेगाचा पुरेपूर वापर करत होता. मग यावी गोलंदाजीमध्ये बदल केला आणि फलंदाज मात्र बाद झाला. अशा प्रकारे फलंदाज आपण पाहिलं सचिन यावी मात्र बाद झाला होता. सचिन पवार 0 धावसंख्येवर 3 गडी बाद धावसंख्या धावपर घेते. जॉयकुमार टेमकर संघाची यावी एकूण धावसंख्या 44. पहा कशा प्रकारे चेंडू आला होता आपण पाहिला. यावेळी फलंदाज पूर्णपणे उद्ध्वस्त झालं बघा काका. 2 पायांच्या बरोबर मध्ये भगदाड पाडून चेंडू यष्ट्यांवरती गेलाय. निश्चित कारण जेव्हा आपण पाहिलं होतं फलंदाज ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न करत होता त्याला असं वाटलं होतं की चेंडू काहीसा स्विंग झालाय मात्र आपण पाहिलं यष्टी उद्ध्वस्त झाली आणि अशा प्रकारे फलंदाज बाला. तिसरा धक्का नवीन फलंदाज मैदानात येतोय. फलंदाज आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बलवंत मागच्या सामन्यामध्ये बलवंत हा जो खेळाडू आपण पाहिला सामनावीराचा मार्करी ठरला होता आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं. तर निश्चित या ठिकाणी पाहूया बलवंत आपल्या संघाला आणखीन किती धावांपट्टी योगदान देतं कारण आपण पाहिलं तर 4थं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. क्षेत्राची विरचना पाहूया. यावेळी डावखरा फलंदाज करण्याची सज्ज आहे बलवंत.
त्यासाठी जर क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आपण पाहताय, डीप पॉईंट आपण पाहता, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक वाईडिश लॉंग ऑफ युरेश ऑफ साईडला ऑनस्टला शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग आपण पाहताय, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट आणि एक वाईडिश लॉंग ऑन. आणि या दरम्यान स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी जी आपण पाहतात त्यांचे पिताश्री या ठिकाणी आमच्या अतिथी कक्षामध्ये बाळारामजी नाईक साहेब यांचं आगमन होते. तर यावेळी आता चेंडू हवेमध्ये आपण पाहता, वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कोणतीच चूक करत नाही, चेंडू फेकतोय यष्टीच्या दिशेने, मात्र त्या ठिकाणी एका धावेचं योगदान मिळते ते फलंदाज आणि बळवंत याने आपलं खातं उघडलं. एका धावेने संघाची धावसंख्या 1 वाढते. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर जॉयकुमार टेमगर संघाची धावसंख्या 1 जाऊन पोहोचते ती 3 गडी बाद. एकूण धावसंख्या 15. प्रति षटकांचा आपण विचार केला 4 षटक समाप्त झालीत, म्हणजे या ठिकाणी धावप्रकारांचा आपण विचार केला 45, म्हणजे प्रति षटक यावेळी 11.25च्या सरासरी धावप्रकारात. गोलंदाज पृथक्क्रम पाहूया. गोलंदाज महेश एक निश्चित पोलीस खात्याचे निश्चित अधिकारी आपण पाहायला मिळतात, ज्याने हे षटक थोडं मागडं फेकलं. 14 धावा दिल्या होत्या. पहिल्या षटकात 12 धावा, दुसऱ्या षटकात 14 धावा, तिसऱ्या षटकात मात्र गोलंदाज सलीम याने अतिशय चांगली कामगिरी केली. आणि या दरम्यान आमच्या मान्यवर याने आमचं अमूल्य वेळ दौडून या ठिकाणी आपण आलात, कारण निश्चित आमचे मदन बुवा नाईक साहेबांच्यावरचं प्रेम, राजकीय प्रेम, शैक्षणिक प्रेम किंवा इतर क्षेत्रातलं प्रेम जर आपण पाहिलं तर निश्चित फार मोठं योगदान, ज्यांना मी मगाशी म्हणालं की मदन बुवा नाईक साहेब जर आपण पाहिलं तर दानशूर राजे धावसंख्या 45 धावा प्रकारात. तर दानशूर राजा म्हणून त्यांचं या ठिकाणी निश्चित मोठं योगदान, कारण गेली 30 वर्ष या स्पर्धेमध्ये. आणि एकूण जर त्यांची आपण पाहिलं तर या ठिकाणी मान्यवर आपले पाहायला मिळतात या संपूर्ण टीव्ही स्क्रीनवर, ज्यांच्या माध्यमातून या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि निश्चित स्वागत केलं गेलं. तर एकूण व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं तर आम्ही सकाळीच त्यांचा व्यक्तिमत्व अनुभवलं. अतिशय जवळचे संबंध, कारण आम्ही अनेक ठिकाणी क्रिकेट स्पर्धा करतो, त्या ठिकाणी आयोजक सहसा आमच्यासारखे समालोचक पंचांशी काही संपर्क करत नाही आहेत, पण त्यांनी निश्चित या ठिकाणी जवळपास 15 ते 20 मिनिट आमच्याबरोबर क्रिकेटबद्दल आणि कबड्डी खेळाबद्दल त्यांनी चर्चा केली होती. निश्चित आमचं मन देखील त्यावेळी भारावून गेलं होतं. जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू यावेळी मात्र डाव्या एसटीच्या बाहेर पंचांनी स्वैर म्हणून घोषित केले आणि अशा प्रकारे एका धावेचे योगदान. एकूण धावसंख्या धावप्रकारे येते 3 गडी बाद 46. प्रथम सत्रात खेळंदाजी करत असताना जॉयकुमार टेमगर संघाची. गोलंदाज दिलीप पहिला चेंडू स्वेर फेकलाय. अंतिम षटक आपल्या पार्लमेंट. अंतिम षटक आम्ही नेहमी म्हणतो डू अ डाय, जिंकाव तो हमारा. हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये फलंदाज बळवंत एका धावसंख्येवर सामना करतोय. राऊंड विकेट मारा करतात, म्हणजे पंचांच्या उजवीकडून यावेळी आपण पाहिला होता चेंडू फेकला होता फलंदाजांनी. यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेग जात चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहायला मिळते. आणि या दरम्यान 1 धाव मिळते ती संघाला. एक धावांनी आपण पाहिलं धावपल्ला खालता ठेवलाय, कारण गोलंदाज आपण विचार केला दिलीप यांनी पहिला चेंडू वाईट फेकला होता, पण त्यानंतर सामन्यामध्ये निश्चित पुनरावलोकन केलं आणि एका धावेने एकूण धावसंख्या येते ती 47च्या घरामध्ये 3 गडी बाद. 3 फलंदाज आतापर्यंत गमावलेत, मात्र आपण पाहिलं तर या दरम्यान रिगल्स खेळ जे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 75,000चं गिफ्ट वाउचर आमच्या सामनावीरासाठी या ठिकाणी मिळत असतं प्रत्येक सामन्यामध्ये. फार मोठं योगदान आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि अतिशय मोठी क्रिकेट स्पर्धा रायगड जिल्ह्यामध्ये या स्पर्धेचं खूप मोठं कौतुक केलं, कारण युट्यूबच्या माध्यमातून मला देखील बरेचसे फोन आले आहेत आणि या स्पर्धेचं निश्चित त्या ठिकाणी देखील थेट प्रक्षेपण पाहिलं जाते. तर पुढचा चेंडू अकुटबा चेंडू यष्टेशन मात्र या ठिकाणी प्रयत्न केला. चेंडू बॅट चिकट जेव्हा यष्टेशक सुभाष ठाकूर यांच्या हातातून चेंडू आपण पहिला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने गेला होता एका धावेसाठी आणि पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होत आहे. सुभाष ठाकरे माफ करा, सुभाष ठाकरे या ठिकाणी पाहायला मिळतात. एक जबरदस्त व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं तर शिवसेना प्रमुख आपण पाहताय निश्चितच बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर उद्धवजी ठाकरे. महाराष्ट्र आणि शिवसेना याचं फार मोठं संबंध, कारण काली मी सांगितलं होतं की शिवसेना ही महाराष्ट्राची अशी पूरक आहे. मुंबईमध्ये जर मराठी शब्द राहायचा असेल तर शिवसेना त्या ठिकाणी जिवंत राहणं आवश्यक आहे, ही काळाची गरज आहे. तर पुढचा चेंडू आणि हा चेंडू यावेळी निश्चित वाईडिश लॉंग ऑन मध्ये यावेळी चेंडू क्षेत्ररक्षक मात्र खूप मोठी चूक करतोय आणि हा महेश ठाकरे यांनी हा झेल सोडला आपण पाहायला मिळतं आणि हा शानदार षटकार 6 धावांसाठी. आणि या 6 धावांच्या मदतीने आपण पाहिलं जॉयकुमार टेमगर संघ जाऊन पोहोचतोय 50 पलीकडे, म्हणजे धावसंख्या धावप्रकारे येते ती 3 गडी बाद 54 धावा. निश्चित टर्निंग पॉईंट ठरू शकतो, कारण यावेळी हा जर फलंदाज बाद झाला असता तर निश्चित एक 6 धावा निश्चित वाचल्या असत्या. पण तो एखादा फलंदाज जेव्हा आपण पाहता यावेळी आमच्या यावेळी स्क्रीनवर पाहिला तर कशा प्रकारे हा झेल सोडला, त्याच्या हाताला स्पर्श झाला होता, मात्र अबाकाबाद झेल आणि हा चेंडू सीमापार 6 धावांसाठी. पुढचा चेंडू राऊंड द विकेट
हा चेंडू मात्र डाव्या एसटीच्या बाहेर पुन्हा एकदा स्वर म्हणून घोषित झाला आणि एखाद्या खेळाडूचं जेव्हा आपण झेल सोडतो तेव्हा तो एखाद्या जखमी खेळाडूने तुटून पडू शकतो असं म्हणलं होतं. कारण एखाद्या जखमी वाघाला जेव्हा एखादी गोळी लागते आणि तो जर जखमी झाला तर निश्चित नंतर समोर येणारा प्रत्येक सावजाचं तो लक्ष करतो. तसं लक्ष या ठिकाणी फलंदाज गोलंदाज करू शकतो. हा चेंडू सोयर धावसंख्येत 1 ने बदल धावा येतात त्या 55 धावा. यावी निश्चितच सुरेख चेंडू अतिशय वेगाने चेंडू फेकला होता. मात्र पुन्हा एकदा पंचांनी दर्शवला हा स्वर चेंडू आहे आणि अशा प्रकारे थोडंसं दिशेपासून भरकटला. पहा हा जर विकेट घेतला असता तर गोलंदाजाची हिंमत निश्चित वाढली असती. मात्र हा विकेट त्यांनी सोडला त्या ठिकाणी वाढली लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. तेव्हा गोलंदाज पुन्हा एकदा त्याच्याकडे मानसिक दडपण आले आणि या परिणाम या ठिकाणी 6 धावा देखील आल्या. त्यानंतर 2 चेंडू स्वर देखील आले. त्यामुळे एकूण 8 धावा मिळाल्या त्या या षटकामध्ये. 56 धावा धावफलकावर 3 गडी बाद गमावलेत. गोलंदाज दिलीप अंतिम षटक फेकत असताना यावेळी स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी यांकडून. आणि यावेळी आपण पाहिलात पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक महेशकडे आणि आता मात्र या ठिकाणी कोणती चूक केली नाही कारण मागाची चूक त्यांनी निश्चित दुरुस्त केली आणि अशा प्रकारे चौथा फलंदाज जॉयकुमार टेमकर संघाचा यावेळी बळवंत मैदानातून बाहेर झाला. बळवंत याने तब्बल पाहिलं तर एका षटकाच्या मध्ये 8 धावांचं योगदान दिलं. मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम पाहिजे आपण हा चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. ती चूक नाही केली कारण मगाची चूक असं म्हणतात की जेव्हा एक चूक आपण करतो ती चूक दुरुस्त करण्याचं काम निश्चित मनुष्य करत असतो. आणि दरम्यान डीजे मधून जे आपण आवाज पाहिला होता निश्चितच एक चांगला आवाज आहे. एकिरो देवीचं हिंदी गीत आपण या ठिकाणी पाहिलं होतं. आशिष म्हात्रे भिवंडीचे कारण खार्डी गावचे आशिष म्हात्रे यांचं फार मोठं योगदान या गाण्यासाठी कारण लोकप्रिय गीत आपल्याला पाहायला मिळतं ते एकिरो देवीचं. वळतोय धावसंख्या यावेळी आपण पाहिला 4 फलंदाज बाद झाले. धावा आल्या धावफलकावर 56. नवीन फलंदाज मैदानात येतोय फलंदाज चेतन पवार. नॉनस्ट्राईकला चेतन पवार मात्र सामना करतोय फलंदाज यावेळी नयन. हा चेंडू हवेमध्ये लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये पाहणार आहोत आपण क्षेत्ररक्षक चेंडूवर आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा 5वा फलंदाज बाद आहे महेश यांनीच पुन्हा एकदा महेश ठाकरे यांनी पुन्हा एकदा जी चूक मागाशी केली होती नंतर 2 सलग झेल पकडले आणि आपली चूक दुरुस्त केली. या निश्चितच स्क्रीनवर आपण पुन्हा एकदा त्याचं निश्चित पाहणार आहोत की कशा प्रकारे हा चेंडू हवेमध्ये होता. फलंदाज क्षेत्ररक्षकाकडे खूप मोठी संधी होती आणि फलंदाज बाद झाला. 5 फलंदाज आता आपण गमावलेत. धावा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात 56 आणि हा जो फलंदाज बाद झाला होता फलंदाज नयन कोण बाद झाला नाही नयन हा 100वा खेळाडू या स्पर्धेमध्ये झेलचीच्या रूपाने बाद झाला. हे एक मोठं योगदान आहे आमचे गुणरेखकांचं आपण पाहिलं तर शैबा मोमीन साहेब भिवंडी यांचं. कारण प्रत्येक गोष्टीची ती नोंद ठेवतात आणि हे खरं मोठं लक्ष असतं आणि ह्या गुणरेखांच्या माध्यमातून आम्ही क्रिकेट रसिकांना बोलतो यस चौकार षटकार किती धावा किती वाईड याचं संपूर्ण ज्ञान या ठिकाणी आपल्याला निश्चित देतात ते या ठिकाणी. आणि त्यामुळे आम्ही आमच्या या गुणरेखाला निश्चित पाठीचा कणा असं आम्ही म्हणतो आणि ते पाठीच्या कणा निश्चित या ठिकाणी गोलंदाज एंड बदलतोय यावी आणि गोलंदाज यावी निश्चित हॅट्रिकच्या मार्गावर आपण पाहायला मिळते. पाहूया हॅट्रिक संपादन करणार का हा प्रश्नचिन्ह होता. मात्र रिव्हर्सीचा जबरदस्त फटका आपण पाहायला मिळतो या ठिकाणी चेतन पवार यांनी आणि हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र हॅट्रिक नसली तरी फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झाला आणि 6वा फलंदाज या ठिकाणी गमावला तो जॉयकुमार टेमकर संघाने. आणि 5 षटकांचा हा खेळ या ठिकाणी समजा पहिलं सत्र समाप्त झालं तेव्हा प्रथम फलंदाजी करताना 6 गडी बाद. एकूण धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या 57-58 धावांचं लक्ष. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतं आणि या 5 षटकामध्ये एकूण प्रति षटक 11.7ची गरज आहे. या ठिकाणी कशा प्रकारे पाहणार आहोत आपण टीव्ही स्क्रीनवर फलंदाज कसं बाद झालंय कारण क्षेत्ररक्षकाची अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी केली होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. पुन्हा एकदा आपण आमच्या अतिथी कशात जातोय पहा आमच्या टीव्ही स्क्रीनवर सन्मानी व्यासपीठ याच्यामध्ये आमचे अनेक मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून आले. 58 धावांचं लक्ष प्रति षटक 11.7 धावांची गरज. षटक होतं शेवटचं दिलीप यांचं. दिलीप यांनी या षटकात आमचे गुणरेखक सांगतात की त्यांनी तब्बल या षटकात धावांचं योगदान जे दिलं आपण पाहायला मिळतं 12 धावा. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत येणाऱ्या 2 षटकामध्ये काय घडते काय बिघडते. तत्पूर्वी मी आपल्याला घेऊन जाते उद्याचे सामने आपण पाहणार आहोत. उद्या सकाळी 9 वाजता पहिला सामना सुरू होईल. पायोनियर विरुद्ध नवाब स्पोर्ट्स, महेंद्र स्पोर्ट्स विरुद्ध SS नेटवर्क, मितकुमार विरुद्ध सरकार स्पोर्ट्स, नाना स्पोर्ट्स विरुद्ध भाग्यश्री स्पोर्ट्स, बी इंडियन विरुद्ध कृष्णाई एंटरप्राइजेस, ज्वाली कामतघर विरुद्ध विकी स्पोर्ट्स आणि शेवटचा सामना बालाजी स्पोर्ट्स विरुद्ध स्वामी समर्थ सोनाळे. विकी स्पोर्ट्स चामिंद्रा आणि जॉली कामतकर यांचा सामना आणि शेवटचा सामना बालाजी स्पोर्ट्स विरुद्ध स्वामी समर्थ सोनाळे या संघात. की खेळाचं दुसरं सत्र आपण पाहणार आहोत. या सत्रामध्ये 58 धावांचं लक्ष कसं पार करणार ऐकूया पुन्हा एकदा नरेश ढोमे यांना. धन्यवाद.
आपण पाहतोय मदन बुवा नाईक चषक 2016 शेवटचा दिवस तिसरा दिवस शेवटचा सामना दुसऱ्या फेरीची लढत बिरेन स्पोर्ट्स विरुद्ध जॉय कुमार टेमघर या दोन संघामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना जॉय कुमार टेमघर संघाने विरेन संघासमोर तब्बल 58 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. 57 धावा त्यांनी बनवल्या होत्या जॉय कुमारनं आणि 58 धावांचं लक्ष्य पाहूयात. हे सोपं असेल की अवघड असेल मैदानामध्ये खेळ सुरू झाल्यानंतर आपल्याला समजेलच. स्पर्धेचे सर्व प्रेरणा स्रोत आपल्या सर्वांचे मार्गदर्शक मदन बुवा नाईक साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एक अतिशय क्रीडा प्रेमी आणि ते जुने जाणते खेळाडू आहेत. कबड्डी हा त्यांचा खेळ त्यांनी अनेक वर्ष खेळलेला आहे. या भिवंडी तालुका ज्यावेळेस असताना त्यांनी नक्कीच तालुका पातळीवरती ठाणे जिल्हा पातळीवरती अनेक स्पर्धांमध्ये एक जबरदस्त परफॉर्मन्स दिलेला आहे कबड्डीमधून. आजही क्रिकेट आणि कबड्डीच्या विविध प्रकारच्या स्पर्धांची ते माहिती घेत असतात. सकाळी त्यांच्या समोर चर्चा करताना जाणवलं की दक्षिण आशियाई स्पर्धा अलीकडेच संपन्न झाली आणि त्यामध्ये कबड्डी या खेळामध्ये आपण सुवर्ण पदक मिळवलं होतं. संघनायक कोण होता, संघामध्ये कोण कोण खेळाडू होते, त्यांनी सगळ्या मॅचेस बघितल्या होत्या. आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं मदन बुवा नाईक यांची एक प्रसन्न छबी. त्यांच्या समेत त्यांना सावली सारखे साथ देणाऱ्या सौभाग्यवती गुलाबताई मदन नाईक, नगरसेविका दमयंती बुधाजी वझे, नगरसेविका बाळाराम चौधरी, नगरसेवक संजयराव म्हात्रे, नगरसेवक दिलीपराव देविदास गुळवी नगरसेवक आणि शिवसेना गट नेते आहेत. सुंदर नाईक ज्यांचं या ठिकाणी आगमन होतं. आज दिवसभर ते सामन्याचा आस्वाद घेत होते. शिक्षण मंडळाचे सभापती बुधाजी वझे वगैरे ही मंडळी सातत्याने या स्पर्धेला सहकार्य करतायत, खेळाडूंवरती प्रोत्साहन देत आहेत, खेळाडूंना नक्कीच प्रेरणा देत आहेत. आणि त्यामुळेच या मैदानामध्ये आणि भिवंडी परिसरामध्ये आपण पाहतो की क्रिकेटच्या स्पर्धांना आणि या तरुणांना एक चांगलं व्यासपीठ निर्माण होत आहे. ही माणसं आज जोपर्यंत या मैदानामध्ये आहेत तोपर्यंत हे मैदान नक्कीच या खेळानं बहरून जाईल. दक्षिण आफ्रिकेमध्ये एक मैदान आहे. त्या मैदानाच्या दोन बाजूला दोन डोंगर आहेत. संजय बांगर आपले माझे खेळाडू ज्यावेळेस तिथे गेले होते आणि त्यांनी स्थानिकांना विचारलं की हे त्यावेळेस तिथे उत्तर दिलं होतं की हे दोन डोंगर जोपर्यंत आहे तोपर्यंत या मैदानाला धोका नाही. आणि मला सुद्धा इथे जाणवत आहे की समोरच्या बाजूला असलेलं भगवान शंकराचं मंदिर आणि एका बाजूला असलेलं मदनबुवा नाईक यांचं घर, हे दोन डोंगर जोपर्यंत आहे तोपर्यंत या मैदानावरती नक्कीच क्रिकेटचा खेळ असाच बहरत जाईल. आपण पहा मंदिर देखील स्क्रीनवरती दिंडेश्वर मंदिर आपल्याला दिसत आहे. 7 तारखेला शिवरात्रीच्या निमित्तानं एक मोठी यात्रा महोत्सव मंदिराचा होणार आहे. अभिषेक करण्यासाठी आणि दिंडेश्वराचं दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक मोठ्या संख्येनं तिथे येणार आहेत. 6 तारखेला स्पर्धेचा समारोप संपन्न होईल आणि 7 तारखेला येणाऱ्या दिंडेश्वराच्या यात्रेनिमित्त आपण सगळेजण तयार राहणार आहोत. तर बघा मैदानामध्ये जाऊया. धावफलकावरती 1 धाव लिहिली जाते. एक हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहतोय. 5 षटकामध्ये 58 धावांची गरज नक्कीच आहे जिंकण्यासाठी. दोन्ही संघ ईर्षेला पेटलेले आहेत आणि कोण जिंकणार कोण हरणार हा प्रश्न जरी काळ्याच्या पडद्यामध्ये बंद असला तरी जसा वेळ वाढत जाईल, वेळ पुढे जात आहे तसं तसं या सामन्याचा रहस्य आपल्या समोर येईल. सामन्याचा भेद आपल्याला समजेल. अपील केलं जाते, पंचांकडे प्रश्न विचारला जातोय, पंच कुठल्याही प्रकारे दाद देत नाही. मला एक प्रश्न पडला इथे की यष्टीरक्षकानं स्क्वेअर लेग पंचांकडे अपील का केलं असावं? त्याने जर धावबाद तर केला नव्हता, स्टंपिंगही केली नव्हती, मग स्क्वेअर लेग पंचांकडे का मागणी केलेली असावी हा एक प्रश्न मला पडतोय. परंतु नक्कीच काही वेगळी मागणी कदाचित असू शकेल. बादची तर मागणी नक्कीच असं म्हणता येणार नाही, कारण तुम्हाला झेलबादचा अपील करायचा असेल तर मुख्य पंचांकडे ते अपील करायला पाहिजे. काही गोष्टी आपण शिकलो पाहिजे. टेनिस क्रिकेट खेळतोय आपण, परंतु खेळातले जे प्रोटोकॉल्स आहेत किंवा खेळातले काही अलिखित नियम आहेत, खेळाची जी शिस्त आहे ती आपण नक्कीच आपल्या अंगामध्ये भिनवायला पाहिजे, बांधवायला पाहिजे. ज्यावेळेस ती रोमारोमातून वाहील त्यावेळेस टेनिस क्रिकेट सुद्धा नक्कीच मोठ्या प्रमाणात हा पुढे येत राहील. आज महाराष्ट्रामध्ये या दरम्यान आपण या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आल्यात. खास करून मदनबुवा नाईकसाठी आपण पहिल्या शुभेच्छुक आहेत सावंदे स्पोर्ट्स सावंदे व भावेन पाटील यांच्याकडून ही शुभेच्छा आलेल्या आहेत. निश्चित आम्ही आपलं स्वागत करतोय. वळूया नरेश ढोम यांच्याकडे.
तर नक्कीच फुलटॉस चेंडू यावेळेस होता. लॉंग ऑनला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवतोय. 1 धाव अपेक्षित आहे आणि धावफलक पुढे जाईल. 2 धावा पहिल्याच षटकामध्ये. एक चांगली गोलंदाजी उमेश कडून. 2 चेंडू त्याने निर्धाव टाकलेले आहेत. 58 धावा ज्यावेळेस तुम्हाला ओलांडायच्या, जवळपास 11:30च्या सरासरीनं धावायचे 5 षटकामध्ये, असं असताना इतकी शांत सुरुवात ही नक्कीच योग्य नाही. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय सामना सूर्याची देखील. थोड्या वेळामध्ये सोनेरी सूर्यकिरण मैदानामध्ये येईल. हे मैदान एक सोनेरीच्या एका रंगाने आणि सोन्याच्या रंग छटांनी नक्कीच भारून जाईल. खोलवर टप्प्याचा हा चेंडू. पुन्हा एकदा एक सिंगल मिळेल. मिड विकेटला खेळलेला हा फटका. 1 धाव इथे मिळेल आणि एका धावेबरोबरच धावफलक हळूच पुढे जातोय, कासवाच्या गतीने पुढे जातोय. 3 धावा. आपण म्हणतो थेंबे थेंबे तळे साचे बूंद बूंद से समंदर बनता है, लेकिन इस मैदान के ऊपर यदि आपको जीतना है तो चौके और चौवे चाहिए यहाँ पर. बोलिए. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हर्षद पाटील हा जो फलंदाज आपण पाहायला मिळतोय, एकूण 1 to go. तर हा जो फलंदाज आपण पाहताय भिवंडीमध्ये, त्यांनी 78 धावा त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट धावा त्यांनी मारल्या होत्या. आणि टॉप 1 वर या ठिकाणी निश्चित हा फलंदाज होता हर्षद चौधरी, माफ करा, हर्षद चौधरी हा एक जबरदस्त फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो जो या ठिकाणी खेळण्यासाठी आले. हर्षद चौधरी बेहतरीन बल्लेबाज है, जबकि उनकी अब चर्चा कर रहे थे हम लोग. 78 रन उन्होंने मारे थे. कैसे मारे थे, इसी का मुलाहिजा करते हुए मैदान के ऊपर बेहतरीन स्ट्रोक उनके द्वारा, छक्का लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर. देऊल सजविलान माझे एकवीरा आईचा, एकवीरा आईचा. देऊल सजविलान माझे एकवीरा आईचा, एकवीरा आईचा. ते झेंडा तो लाविलान माझे. देखिए बहुत ही स्टार बल्लेबाज जो हर्षद चौधरी, जिन्हें नाम से जाना जाता है. 1 ओवर में लगातार 6 छक्के उन्होंने इससे पहले के खेले. यही ग्राउंड के ऊपर नहीं, चैलेंज के मैदान के ऊपर उन्होंने 6 गेंदों में 6 छक्के खेले थे. एक इनिंग में 11 छक्के उन्होंने छोड़े हैं. टेस्ट क्रिकेट में यह कीर्तिमान है. एक इनिंग में 11 छक्के. लगभग 3 बल्लेबाजों ने शायद खेले. सीके नायडू एक नाम है, भारत का खिलाड़ी है. भारत की पहली टीम जो बनी थी 1932 में, जो इंग्लैंड गई थी, उस टीम के सदस्य थे, नहीं थे कप्तान थे सीके नायडू. उन्होंने भी एक इनिंग में 11 छक्के मारे थे. और देखिए इस मैदान के ऊपर हर्षद चौधरी, टेनिस क्रिकेट में एक इनिंग में 11 छक्के खेलने वाले खिलाड़ी. हालांकि ये जो कीर्तिमान है 16 छक्कों का कीर्तिमान है वनडे में, और ये नाम है भारत के ही खिलाड़ी है रोहित शर्मा. 16 छक्के खेले थे एक ही इनिंग में. देखिए इस मैदान के ऊपर बल्लेबाजी करते हुए हर्षद चौधरी, 1 छक्का खेलते हुए अभी. तो इस श्रृंखला आप सीधा देख सकते हैं YouTube के जरिए, और SSS यानी कि SSS एंटरटेनमेंट द्वारा आप केबल द्वारा ही लाइव इस श्रृंखला का आनंद ले सकते हैं अपने घर बैठे. जहां पर आप काम कर रहे हो, आपके ऑफिस में, आपके साइट पर, या कहीं और आप जब यदि ट्रैवल कर रहे हो तो भी आप मैच का आनंद ले सकते हैं YouTube द्वारा. tenniscricket.in के ऊपर जाइए और लाइव जो क्लिक है उस लिंक को दबाइए. आपके सामने सीधा श्री छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम होगा. शुभेच्छा येत आहेत अनंत तारे यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. काका म्हात्रे यांना संधी मिळाल्याबद्दल निश्चित मदनभाऊ नाईक भिवंडी मोठ्या स्पर्धेमध्ये रायगडमधील मराठीतील तोप व सर्व खेळाडू व क्रिकेट रसिकाच्या गावातील ताईट समजले जाणारे काका म्हात्रे यांना संधी मिळाल्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन केलेलं आहे. मदनभाऊ नाईक साहेबांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत अनंत तारेकर यांनी. आउट टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच आपण मैदानामध्ये जाऊ जिथे महासंग्राम आपण पाहतोय. दुसरं षटक सुरू झालंय. शेवटच्या चेंडूवरती हर्षद चौधरीने षटकार ठोकला होता आणि आक्रमक इरादे तो धारण करतोय. आता नॉन स्ट्राईक एंडला असेल, आता स्ट्राईक एंडला परत एकदा आपण पाहू शकतो हर्षद चौधरीला. योगेशच्या गोलंदाजीवरती सामना करेल हर्षद. तर धावफलकावरती 11 धावा दुसरं षटक चालू असताना. 58 धावांना पार करायचंय. सुरुवात अतिशय शांत आणि संयमी आहे, परंतु ही शांतता चिरकाल टिकणार नाही. या मैदानामध्ये पुन्हा एकदा वादळ निर्माण होतील. वादळ काय असतं हे नव्याने सांगायची गरज नाही आपल्याला. हर्षद नावाचं वादळ मैदानामध्ये आलेलं आहे. सुनामी मैदानामध्ये आलेली आहे. आपण पाहतो समुद्रावरती सुनामी तयार होत असते.
आणि ज्यावेळेस ही किनाऱ्यावरती धडकते, किनारा उद्ध्वस्त करून टाकते, काठ उद्ध्वस्त करून टाकते, तशी प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये हर्ष चौधरीकडून अपेक्षित आहे. फुल टॉस चेंडू, यस, बिग हिट, षटकार. वाघांची दहाड फोडला पाड. लहरें क्षणभंगुर होती है, लहरें क्षणभंगुर होती है, सागर सदा बरकरार रहता है, लेकिन एक लहरों का झोंका जब जीवन को तबाह कर देता है तो उसे सुनामी कहा जाता है. और ऐसी ही सुनामी आज इस मैदान के ऊपर आप देख रहे हैं. हर्षल चौधरी द्वारा दूसरा छक्का उन्होंने खेला था. 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. हौसला रखो तो समंदर का रखो, लहरें तो अक्सर किनारे के ऊपर आकर टूट जाती है. बहुत ही बड़ा हौसला, बुलंद हौसलों के साथ मैदान के ऊपर लगातार तीसरा छक्का खेलने के लिए मौजूद थे, लेकिन टाइमिंग मिस कर बैठे. 1 रन हर्षल चौधरी को मिलेगा और 1 रन के साथ सिंगल के सारे स्कोर को उन्होंने बढ़ाया है, रोटेट किया है. 1 रन के स्ट्राइक को 1 रन के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर 18 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. वीरेन ठाकुरपाड़ा, वीरेन ठाकुरपाड़ा के खिलाफ जॉय कुमार. टेमघर के बीचों बीच रंगारंग मुकाबला, काफी कांटों की भिड़त यहाँ पर जारी है. जोरों का मुकाबला है. दुनिया माने जोरों को, कोई ना माने कमजोरों को. जोर छीन लेते हैं तो कमजोर भीख मांगते हैं. जोरों का मुकाबला है, काफी जोरों पर इस मुकाबले को. दाहिने हाथ से राउंड द विकेट चले आएंगे. गेंदबाज लेग स्टंप के ऑफ स्टंप के बाहर गेंद को रखा है. फुल और लेंथ की गेंद, लॉन्ग ऑफ की, लॉन्ग ऑन के साथ खेला है. खिलाड़ी गेंद के ऊपर तेजी के साथ 1 रन आसानी के साथ पूरा. और फिर एक बार हल्स स्ट्राइक एंड के ऊपर रहेंगे. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. लक्ष्य हालांकि 58 रन का है जो 5 ओवर के अंदर पूरा करना है वीरेन ठाकुरपाड़ा को. काफी रंगारंग गेंदबाज योगेश फिर एक बार मौजूद. 2 गेंदें इस ओवर की बची होगी. 2 ओवर के बीचों बीच शायद पावर प्ले नहीं, लेकिन फील्ड सेटिंग देखिए. लॉन्ग लेग दिखाई, स्क्वायर लेग, मिड विकेट और लॉन्ग ऑन. सीमा रेखा कवर कर रहे सभी खिलाड़ी ऑन साइड के ऊपर. काफी आक्रामक डिफेंसिव और इसी के साथ अपील कर रहे हैं खिलाड़ी. काफी जोर है अपील में, लेकिन आत्मविश्वास नहीं है. अंपायर ने ठुकराया आसानी के साथ. रन नहीं, 1 रन लेग बाइट्स का इशारा जो 26वें कानून का इस्तेमाल करते हुए अंपायर. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ेगा 20 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. शायद थोड़े से निराश जरूर है गेंदबाज योगेश, लेकिन क्या करे. या दरम्यान जर आपण पाहणार ठोकरा आहे. आहात, जर आपण पाहिलं नरेश डोमे सर आपण पाहिलं तर यानंतर जे आपण पाहणार, जर एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर येणारे अजून स्फोटक फलंदाज या संघाचे वीरेन ठाकुरपाडा संघाचे आपण पाहायला मिळतात. स्फोटक फलंदाज म्हणून राजन पाटील आणि सुभाष ठाकरे हे भूम ज्यांना म्हटलं जातं, असे फलंदाज आहेत की कोणत्याही क्षणी सामन्यामध्ये चित्र पलटवू शकण्याची ताकद असणारे फलंदाज आपण पाहणार आहात. देखिए शुरू से ही मुलाकात करते हुए कप्तान ने कहा था कि हम सुभाष के ऊपर ज्यादा से ज्यादा हमारी नजरें रहेंगी और सुभाष अब आने वाले हैं, जबकि हर्षल को एक गेंद बीट करते हुए चली जा रही विकेट कीपर के पास. दस्तानों के अंदर रन नहीं मिलेगा. 20 रन स्कोर कार्ड के ऊपर. 2 ओवर का खेल खत्म हो चुका है. केवल 20 रन है. यहां से आगे 18 गेंदें बची है और जीतने के लिए अभी बनाने 38 रन. 18 गेंदें और अब 38 रन. क्या होगा इस मैच का? समय के साथ साथ चलना पड़ेगा. समय के गर्भ में जाके खोजना पड़ेगा इस मैच के रहस्य को. इस मैच से जीतने वाली टीम को बहुत ही कड़ा संघर्ष है. संघर्ष के बाद नए का निर्माण होता है, ऐसा विवेकानंद जी कहते हैं. जितना संघर्ष अधिक होगा जीत उतनी ही शानदार होती है, ऐसा भी विवेकानंद कहते हैं. और आगे वो ऐसा भी कहते हैं, स्ट्रेंथ इज लाइफ, वीकनेस इज डेथ. यदि आपके पास ताकत है, शक्ति है, तो आपके जीवन को अर्थ है, अन्यथा आप मृत के बराबर है. तो देखिए कौन से टीम में क्या ताकत है, ये तो आगे आने वाले समय में आपको पता चलेगा. ताकत दिखाना पड़ेगा इस मैदान के ऊपर और जीतने के लिए कोशिश भी जारी रहेगी. मेरा समय खत्म हो चुका है. आगे आने वाले कमेंटेटर आपके साथ होंगे रायगढ़ से. इस मैदान के ऊपर आपके साथ होंगे काका म्हात्रे और उनके साथ है संदेश पाटिल. हमारे स्कोरर धन्यवाद शाहिदा मोमिन. नरेश सर आपण पाहताय
पहा एक जो जाणता राजा ज्याला म्हटलं तर जाणते निश्चितच या ठिकाणी दानशूर व्यक्ती असणार आहे. क्रिकेटबद्दल किती प्रेम आहे या ठिकाणी पाहिलं, किती स्वतः मदन बुवा आपण नाईक साहेबांना पाहतात मैदानाकडे गेले आणि तिथे काही त्रुटी होत्या, त्या त्रुटींबद्दल त्यांनी कल्पना दिली. ते आमच्या निश्चितच आमचे दाखवले या ठिकाणी की कशा प्रकारे त्रुटी आहेत. म्हणजे एक तीक्ष्ण नजर आपण पाहता आणि नंतर मॅच आपण वरटे मैदानाकडे नवीन षटक घेऊन गोलंदाज किसन यावेळीचा चेंडू बॅकफुटचा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ऑन साईडला बॅट आणि चेंडूचा संपर्क आपण पाहिला तर या ठिकाणी निश्चितच आलेला नाही आपण पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी मात्र पंच आपण ऍक्शन रिप्लेमध्ये पाहूया नेमकं काय घडलं यावेळी चेंडूमध्ये. पंच आपण पाहता यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करत होते, मात्र चेंडूवरून हा जो आपण पाहिला उजव्या यष्टी आणि डाव्या यष्टीच्या वरून काहीसा चेंडू आपण पाहिला होता या ठिकाणी यष्टीच्या हातामध्ये गेला होता. तर समोर फलंदाज आपण पाहताय यावेळी फलंदाज हा चेंडू निश्चित हवेमध्ये आपण पाहायला मिळतोय. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने शेष चेंडूवर आणि बळवंत याच्या हातामध्ये चेंडू विसरला आणि अशा प्रकारे वीरेंद्र ठाकूरपाडा संघाला पहिलं यश मिळते. पहिलं यश मिळते जॉयकुमार टेमकर संघाला. वीरेंद्र ठाकूरपाडा संघाचा फलंदाज मैदानातून गमावला जाते, फलंदाज बाद होतोय हर्षद, ज्याने तब्बल आपण पाहिले होते 2 षटकारांच्या मदतीने एकूण 14 धावांचं योगदान आहे. तो फलंदाज मात्र बघा 1 गडी बाद धावसंख्या आपल्याला मिळते ती यावेळी 20 धावा. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया क्षेत्ररक्षकांनी कसं झेल घेतला या ठिकाणी पाहिला तर चेंडूवर आला आणि आपण ज्याची प्रतीक्षा करत होती आमचे संदेश पाटील देखील या ठिकाणी म्हणाले होते की बुम बुम म्हणजे स्फोटक फलंदाज म्हणून आपण या ठिकाणी सुभाष ठाकरे यांची आम्ही प्रतीक्षा करतो आणि पाहूया त्यांचा खेळ पाहण्याची संधी आम्हाला मिळणार आहे. कारण एक आक्रमक फलंदाज जसे वीरेंद्र सेवक आपण पाहता एक स्फोटक फलंदाज म्हणून आपण नेहमी गणना होते, तसे सुभाष ठाकरे आपण पाहता यावेळी वीरेंद्र ठाकूरपाडा संघाची त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल. आणि असं साधारणतः रतनबुवा ट्रॉफीमध्ये आम्ही पाहिलं तर 2 वर्ष समालोचन करत असताना या ठिकाणी हे नाव निश्चितच कुठेतरी आमच्या मनात कोरलं गेलं होतं. पाहूया या ठिकाणी ते कसे पंचकडे मात्र डावखरे फलंदाज यावेळी आपल्या पाहायला मिळतात. सुनील तयार, गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कर यावेळी किसन. हा चेंडू अपील केलं गेलं होतं, मात्र यावेळी एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. क्रिकेटमध्ये धावा या चोरल्या जातात असं म्हणतात आणि लेग बाईच्या इशाराने ही धाव येते आणि अशा प्रकारे यावेळी एका धावीचं योगदान मिळते संघाला आणि वीरेंद्र ठाकूरपाडा संघ जाऊन पोहोचतोय 1 गडी बाद एकूण धावसंख्या 21च्या घरामध्ये. आता मात्र ज्यांची प्रतीक्षा आपण केलं सुभाष ठाकरे या ठिकाणी स्फोटक फलंदाज. पाहूया संघाला कशा प्रकारची फलंदाजी करून देतात. आणि अनेक स्पर्धामध्ये त्यांचं एक रेकॉर्ड या ठिकाणी निश्चित आमचे संदेश म्हणतात की षटकाराने ते खाता खोलणारे फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. पाहूया या चेंडूवर कशा प्रकारे, कारण गोलंदाज आपण विचार केला किसन एक आक्रमक गोलंदाजी करत असताना मला पाहायला मिळतात. तर आक्रमक गोलंदाज विरुद्ध आक्रमक फलंदाज सामना आपण पाहताय. यावी स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एंड कडून गोलंदाज किसन तयार. पाहूया या पहिल्याच चेंडूवर षटकाराने खातं उघडणार का सुभाष ठाकरे. आणि हा चेंडू मात्र स्वैर चेंडू घोषित होतोय. पाहिलं किती धडपण आलं गोलंदाजावर, कारण हे एक मोठं नाव. जसं आपण क्रिकेटमध्ये नेहमी सचिन तेंडुलकर मैदानामध्येच म्हटल्यानंतर गोलंदाजी दिशा भरकटायची, कारण कोणत्याही क्षणी चेंडू ऑफ साईडला म्हणाल ऑन साईडला म्हणा षटकार चौकारांची बरसात. वीरेंद्र सेहवाग जर आपण पाहिला तर त्यांची देखील परिस्थिती आपण तीच पाहिली होती, कारण स्फोटक फलंदाज त्यांची गणना होती. आणि या ठिकाणी सुभाष ठाकरे यावेळी मात्र पुन्हा एकदा तयार होतात. 1 धावमध्ये संघाला धावसंख्या धावपलक येते ती 22च्या घरामध्ये. क्षेत्ररक्षकाने बदल केला जातोय. आपण पाहताय डीप थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला, एक क्षेत्ररक्षक पॉइंटला, एक डीप एक्स्ट्रा कव्हरला, एक लॉंग ऑफला. युवरेशना या ठिकाणी सुभाष ठाकरे यांच्यासाठी गोलंदाज राऊंड विकेट मारा करतोय किसन. आणि आपण पाहिलात चेंडूला भिरकावून दिलंय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पाहूया या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर आला आणि सुभाष ठाकरे यांची मात्र खेळी या ठिकाणी समाप्त होते. एक मोठा फलंदाज मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न की षटकाराने खाता खोलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांचा हा प्रयत्न त्यांच्या अंगाशी आला. आणि या ठिकाणी स्क्वेअर लेगला जर क्षेत्ररक्षक पाहिलं तर आपण क्षेत्ररक्षक होता क्षेत्ररक्षक उमेश याच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि निश्चित एक मोठा धक्का बसतोय. तर वीरेंद्र ठाकूरपाडा संघाचे सुभाष ठाकरे या ठिकाणी मध्ये बघतात 0 या धावसंख्येवर. धावसंख्या धावप्रक्रम पाहिजे ती 2 गडी बाद एकूण धावसंख्या 22.
तर सुभाष ठाकरे बाद झाल्यानंतर एक दडपण आलं ते निश्चितच आपण पाहताय या वीरेन ठाकूरपाड संघावर. आणि नवीन फलंदाज मात्र या ठिकाणी येतोय, फलंदाज महेश ठाकरे. तर आता मात्र आपण पाहतोय सामन्यामध्ये जर विचार केला तर जयकुमार टेमघर संघ प्रतिस्पर्धी संघावर पूर्णपणे वर्चस्व त्यांनी सिद्ध केलं. 6 गडी बाद 57 धावा जमून पाया मजबूत केला होता त्या इमारतीचा, म्हणजे धावफलकाचा. आपण पाहताय या ठिकाणी मात्र थोडंसं दडपण या ठिकाणी जाणवते वीरेन ठाकूर पाडा संघाच्या येणाऱ्या फलंदाजावर. कारण किसन बद्दल मी सांगितलं होतं की किसन एक आक्रमक गोलंदाज आहे, ज्याने हिंमत हारली नाही. आपण पाहिलं सुभाष ठाकरे जेव्हा आक्रमणासाठी सज्ज झाले तेव्हा त्यांनी चेंडू स्वैर फेकला होता, मात्र त्यानंतर एक मोठा मासा गळ्यामध्ये निश्चित अडकवला तो या गोलंदाजाने. तर करसनजी फुलोरी साहेबांचा हा क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहताय. यावेळी जयकुमार टेमघर संघ आणि यावेळी हुक केलं चेंडूला डीप फाईन लेगच्या दिशेने. पाहूया 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. निश्चित चेंडू अडवला जातोय आपण पाहता टीव्ही रिप्ले मध्ये. मात्र तोपर्यंत मात्र 2 धावा मिळतात त्या संघाला आणि या 2 धावा फलंदाज आपण पाहिला निश्चितच धावफलकावर घेऊन जात आहेत. जेव्हा आपण पाहता 3 षटकांचा खेळ संपतो, 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाज तिसरं षटक अजून माफ करा या ठिकाणी आपण पाहूया टीव्ही स्क्रीनवर नेमका चेंडू वायडिश लॉंगॉनला कशा प्रकारे या ठिकाणी शॉर्ट फायनलला कसं चेंडू अडवला होता आणि ते चित्र निश्चित आपण पाहिलं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी 2 धावांनी आपलं खातं उघडते. फलंदाज आपण पाहता यावेळी फलंदाज महेश ठाकरे आणि चेतन पवार आणि सचिन पवार हे आपण एकाच टीम मधले दोन्ही सख्खे बंधू आपण खेळताना पाहायला मिळतात. तर निश्चित स्टीव्ह आणि मार्कवा जेव्हा मात्र त्याचा समाप्त झाला तरी देखील आजही आपण आठवण निश्चित ठेवू शकतो. हा चेंडू यावेळी मात्र गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. चेंडू उंचावून खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक आणि गोलंदाज याच्यामध्ये टक्कर आपण पाहिली होती, मात्र या ठिकाणी थोडासा खेळाडू जखमी होतोय. गोलंदाज स्वतः आपण पाहताय यावेळी गोलंदाज किसन मात्र झेल सोडला नाही त्याने आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा धक्का बसला. तो वीरेन ठाकूरपाडा संघाचा फलंदाज मैदानातून परततोय. तिसरा फलंदाज मैदानातून गमावला आणि 3 गडी बाद धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी फक्त 24 धावा. लक्ष्याचा जर आपण विचार केला तर 58 धावांचं लक्ष समोर आहे आणि त्या ठिकाणी धावा फक्त धावपलकावर आल्या त्या 24, म्हणजे अजूनही आपण विचार केला तर 34 धावांची गरज. निश्चितच दिल्ली खूपच दूर असं म्हटलं जातं, पण मराठीत आम्ही नेहमी म्हणतो की मुंबई खूपच दूर. आणि आपण पाहिला तर हा जो फलंदाज बाद झाला होता जो आपण पाहतात महेश ठाकरे निश्चित एक पोलीस निश्चित क्षेत्रामध्ये आपण पाहायला मिळते महाराष्ट्र पोलीस म्हणून. आणि आता मात्र नवीन फलंदाज राजन पाटील. पण संदेशजी आपण ज्या पद्धतीने ह्या फलंदाजाबद्दल आम्हाला कौतुक सांगतात, पण ती जर प्रगती आपण जर पाहिली तर सुभाष ठाकरे कम नशिबान ठरले. त्यानंतर महेश ठाकरे आपण पाहिलं ते देखील कम नशिबान ठरले. कारण गोलंदाजाचा आपण जर विचार केला तर किसन याने भेदक मारा कारण आपण पाहता या षटकामध्ये तब्बल त्याने धावा दिल्या त्या 4 धावा दिल्या या षटकामध्ये आणि तब्बल 3 फलंदाज बाद केले. म्हणजे आपण ज्यांची प्रशंसा केली त्याने मात्र प्रेक्षकांची निराशा केली, पण ज्यांची आपण या ठिकाणी कत्तल होणार का या फलंदाजासमोर त्यांनी मात्र निश्चित प्रेक्षकांना आकर्षित करून घेतलंय. समीकरण या ठिकाणी बनते. 3 षटकांचा खेळ समाप्त झाले. येणारे 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 षटकामध्ये आपण पाहिला तर 58 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत धावपलक आपल्याला पाहायला मिळतात त्या फक्त 24, म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 34 धावांची गरज. म्हणजे प्रति षटक 17 धावा. प्रति चेंडूचा आपण जर विचार केला तर प्रति चेंडू निश्चितच या ठिकाणी आपण पाहणार आहात. प्रति चेंडू धावांची गरज आहे ती 2.83 धावांची, म्हणजे 3 धावा जवळपास या प्रत्येक चेंडूवर येणं आवश्यक आहे. तरच वीरेन ठाकूरपाडा संघाचं यश या ठिकाणी संभवू शकतं. अन्यथा जयकुमार टेमघर संघ या ठिकाणी पूर्णपणे या सामन्यावर प्रभुत्व त्याने निर्माण केलंय. तर वळीया मैदानाकडे यावेळी 4थं षटक गोलंदाजीमध्ये बदलते. नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय. आपण पाहताय आमच्या RK पाटील स्टेडियम स्टँड कडून नवीन षटक घेऊन येतोय गोलंदाज आपण पाहायला मिळतोय. गोलंदाज योगेश जो याने आपण पाहिलं दुसरं षटक फेकलं त्या षटकामध्ये तब्बल त्याने 11 धावा दिल्या होत्या. तो गोलंदाज या ठिकाणी येतोय आणि नवीन फलंदाज येतोय राजन. तर राजन या ठिकाणी येतोय. मात्र दडपण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. कारण जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो फलंदाजावर पूर्णपणे दडपण येतं आणि खेळपट्टी जर आपण पाहिलं लक्ष्मणजी पाटील साहेबांनी बनवले, लक्ष्मणजी नाईक यांनी जी खेळपट्टी बनवली तिचं निश्चित श्रेय देखील पाहायला मिळते. कारण शेवटच्या सत्रामध्ये गोलंदाजाला साथ देते ही खेळपट्टी आपण पाहायला मिळते आणि मोठे फटके आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र बाद होतात. तर वळीया मैदानाकडे यावी गोलंदाज तयार. RK पाटील स्टँड कडून गोलंदाज तयार. या षटकातला पुढचा चेंडू फेकण्यासाठी योगेश
तर सामना करेल मात्र फलंदाज आपण या ठिकाणी पाहत आहे फलंदाज राजन. पंजाच्या डावीकडून उजव्या हाताने हा पहिला चेंडू आणि यावेळी मात्र पटात निश्चित त्याच्या नावाप्रमाणे या ठिकाणी सिद्ध केलंय. या गरज होती संघाला षटकारांची आणि त्याच क्षणी त्याने हा शानदार षटकार आपण पाहताय वार्डिश लांगॉन सीमारेषेच्या पलीकडे शानदार फटका खेळलाय 6 धावांसाठी. पहा मध्ये चेंडू कशा प्रकारे खेळला होता फलंदाजांनी आणि हा खूपच दूर म्हणजे याला मेगा षटकार आम्ही आमच्या भाषेत बोलतो आणि हा चेंडू रस्त्यापलीकडे गेले आणि बराच वेळ चेंडू आपल्या मैदानामध्ये आले नव्हता आपण पाहिला होता. तर या 6 धावा मिळतात त्या फलंदाजाला षटकाराने राजन याने मात्र खातं उघडलं. 6 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या धावपकात जाऊन पोहोचते ती 30च्या घरामध्ये. 58 धावांचं लक्ष 30 धावा धावपलकर आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही 28 धावांची गरज आहे सामना जिंकायला. मात्र जिथे गोलंदाज वरचढ ठरवत होते त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलात फलंदाजांनी ज्याला म्हणतात की तुमचं मैदानात काही जमत नसेल तर तुम्ही आक्रमण करणं आवश्यक आहे आणि हे आक्रमण या ठिकाणी केलं ते फलंदाजांनी. राजन खेळण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा आणि गोलंदाज योगेश या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आरके पाटील स्टँड एंड कडून आपण जर पाहिलं तर ऑफसाईड निश्चित क्षेत्ररक्षकांची विरोचना जर पाहिले तर क्षेत्ररक्षक यावेळी दूरवर आपल्या पॅरामीटरच्या आम्ही शॉर्ट थर्डमॅन पाहतात. शॉर्ट पॉईंट डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ ऑन साईडला निश्चितच यावेळी फाईन लेगला कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. डीप फाईन लेग लॉंग लेग आपण पाहताय एक डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. पुढचा चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर. षटकार आल्यानंतर पाक गोलंदाजी लय कशी पकडते कारण नेहमी असं क्रिकेटमध्ये नेहमी पाहिलं जातं की जेव्हा आक्रमण असतं तेव्हा गोलंदाजची दिशा भरकटली जाते आणि हा गोलंदाजने निश्चित दिशा थोडीशी भरकटली. एका धावेचं योगदान मिळालं आणि एका धावेने पुन्हा एकदा वीरेंद्र ठाकूरपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31च्या घरामध्ये. अजूनही 27 धावांची गरज. येणारी जर चेंडूचा आपण विचार केला तर निश्चित हे 4थं षटक मार्गस्थामध्ये येणारे चेंडू आणि धावा यांचं समीकरण जाणून पाहिलं तर खूप मोठी तफावत अजूनही आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या एष्टीच्या बाहेर आणि सलग आपण पाहिले सलग दुसरा चेंडू स्क्वेअर फेकला गेला आणि या सलग चेंडूच्या आधाराने पुन्हा एक धावसंख्येत बदल झाली. धावा आल्या 32. आता मात्र अजूनही 26 धावांची गरज आहे सामना जिंकायला. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना पाहिला तर घड्याची वेळ जर आपण पाहिले तर जवळपास 6ला निश्चित 5:55 झालेले आहेत आणि सूर्य निश्चित काही क्षणानंतर आपण पण अरबी समुद्राकडे विसर्जनासाठी निघून जाईल आणि काही क्षणानंतर या मैदानावर अंधाराचं साम्राज्य आपण पाहू शकाल. दरम्यान आताचा चेंडू यावेळी बॅटच्या पट्ट्यात आला नाही. यष्टीच्या चेंडूवर आपण पाहता शॉर्ट फाईनच्या दिशेने सुरेख कामगिरी करतोय आणि फलंदाजाला मात्र निश्चित आपला घरचा रस्ता धरावा लागतो. आपण पाहिलात तंबूचा रस्ता पाहायला पाहिजे आणि अशा प्रकारे 4था फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमवते. धावपलकर आपल्याला पाहायला मिळतात त्या 32 धावा. आता मध्ये समीकरण पूर्णपणे बदलते. या दरम्यान धन्यवाद. तर उद्या आपण पाहणार उद्या सकाळी बरोबर ठीक 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल ज्यामध्ये पहिला सामना पॉयोनियर नवाब स्पोर्ट्स त्यानंतर महेंद्र स्पोर्ट्स विरुद्ध XXX नेटवर्क संघ ज्याने काल सामने जिंकले होते. मित कुमार विरुद्ध सरकार स्पोर्ट्स, नाना स्पोर्ट्स विरुद्ध भाग्यश्री स्पोर्ट्स, बी इंडियन विरुद्ध कृष्णा एंटरप्राइजेस, जॉली कामतकर विरुद्ध विकी स्पोर्ट्स चामिंद्रा, बालाजी स्पोर्ट्स विरुद्ध स्वामी समर्थ सोनाळे या संघामध्ये आपण सामने पाहणार आहात. तर उद्या प्रेक्षक निश्चित आपण 9च्या पूर्वी या मैदानात या. आणि ठाणे जिल्ह्याच्या क्रिकेट स्पर्धेचं खास मी वैशिष्ट्य सांगेन कारण मी स्वर्गीय रतनभाऊ ट्रॉफीमध्ये 2 वर्ष सलग समावेश केलं. त्यानंतर बदलापूरमध्ये डोंबिवली परिसरामध्ये बरेच दिवस समालोचन केलंय. साधारणतः सामने 9 ते 9:30च्या दरम्यान चालू होतात. हेच जर तुम्ही समीकरण पाहिलं रायगड जिल्ह्यामध्ये सामने मात्र 10:30, 11, 11:30 दरम्यान होतात आणि मग आयोजकांना 5 षटकांचे सामने खेळायचे 4 षटकं, 3 षटकं, 2 षटकं हे निश्चित. तसं रायगड जिल्ह्याचं क्रिकेट मी तुमच्याबद्दल पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाणे जिल्ह्याचं मी कौतुक करेन की वेळेवर सामने सुरू होतात. वळूया मैदानाकडे. पुढचा चेंडू. आता चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला. चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होता मात्र एक 1 बाउन्स ज्याला म्हटलं होतं चेंडू त्याच्या हातामध्ये गेला होता मिड विकेट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 1 धाव मिळते. नवीन फलंदाज आपण मैदानात पाहतोय अतुल. तर धावा आपण पाहिला तर 1 धावेचं योगदान मिळते ते फलंदाजाला सुनीलला आणि अशा प्रकारे सुनील याच्या धावसंख्येत जो सलामीला फलंदाज आपण पाहताय त्याची वैयक्तिक धावसंख्या 5
आणि संघाची धावसंख्या वाढते. धावा येतात 4 गडी बाद, एकूण धावसंख्या 33 धावा. चौथं षटक मार्गस्थ मैदानात गोलंदाज आपण पाहता यावी योगेश जो गोलंदाजी करतोय आणि सामना करेल मात्र आता नवीन फलंदाज आपण पाहताय अतुलसाठी क्षेत्ररक्षण, 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला, 5 ऑन साईडला, जे निश्चितच या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच सीमारेषा, चांगली खेळपट्टी, त्याचबरोबर या ठिकाणी पाहिलं तर आउटफील्ड जे आपण पाहता काही ठिकाणी हिरवगार मैदान देखील आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान गोलंदाज एंड बदलतोय. यावी चेंडू बराच वेळ हवेमध्ये, मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वार्डिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहता क्षेत्ररक्षक चेंडूवर होता, काम तमाम करतोय आणि अशा प्रकारे आपण पाहिलं अतुल याची खेळीमध्ये 0 धावसंख्या, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. आपण या ठिकाणी पाहिलं 5वा फलंदाज गमावलाय, ते वीरेन ठाकूरपाडा संघाने 5 गडी बाद, धावा प्रकार आपल्याला पाहायला मिळतात 33 धावा. आणि समीकरणाचा आपण आता म्हणतो विचार केला तर 58 धावांचं लक्ष आणि 58 धावांमध्ये 33 धावा आल्यात, म्हणजे अजूनही 25 धावांची गरज आहे. आता मात्र समीकरण बनते येणारे 8 चेंडू आणि 25 धावा. चेंडू आणि धावा यांचं जर आपण तफावत पाहिली तर निश्चितच या ठिकाणी 17 धावा अधिक असावे लागतील या ठिकाणी धावफलकावर. मात्र पाहूया या ठिकाणी चमत्कार ज्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या परिवर्तन आपण नेहमी पाहता की काही ठिकाणी चमत्कार घडतात. एखादा वाईट चेंडू होतो, नो बॉल चेंडू आपण पाहायला मिळतो, त्यानंतर फ्री हिट येते, या माध्यमातून कदाचित धावांचं योगदान किंवा फलंदाजीची फटकेबाजी हे एक जमीचं क्षेत्र निश्चित असू शकेल. तर मैदानाकडे जाऊया. गोलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी तयार होते. आपण पाहतात या षटकातला पुढचा चेंडू फेकणारे नवीन फलंदाज मैदानात येतोय, फलंदाज राहुल. या स्पर्धेचा आपण एकूण पारितोषिक धरून पाहिलं तर प्रथम पावशी 1 लाख रुपये, द्वितीय पावशी 50,000 रुपये, तृतीय पावशी 15, चतुर्थ 15, तब्बल 1,80,000ची एक भव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय. ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मैदान भादवडच्या मैदानामध्ये आपण पाहताय. आज या स्पर्धेचा 3रा दिवस. अजूनही आपण विचार करतो 4 दिवस या स्पर्धेचे, म्हणजे 7 दिवस चालणारी क्रिकेट स्पर्धा. मालिकावेळेसाठी LED TV आणि उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज यासाठी निश्चित होम थिएटर हे पारितोषिक आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. जी या ठिकाणी जे 48 संघांनी जो प्रतिसाद दिलाय, निश्चित आमचे श्री मदनजी बुवा नाईक साहेब यांचं निश्चित मनोदय वाढलं असेल की यानंतर पुढली वर्षी निश्चित ते आणखीन एक चांगला प्रयत्न करतील आणि ह्याही पेक्षा मोठी क्रिकेट स्पर्धा जी डे नाईट क्रिकेट स्पर्धा देखील या मैदानात असू शकेल. तर शुभेच्छा असेल. आता चेंडू बॅकफुट जायचं, आडव्या बॅटने खेळून काढलं चेंडूला आपण पाहत आहे. निश्चितच संदीप पाटील स्टाईलमध्ये चेंडू आपण पाहिला होता, खेळला होता फलंदाजांनी एका धावेसाठी डीप मिडविकेट आणि शॉर्ट मिडविकेटच्या मध्ये, आणि एका धावेने फलंदाज आपण पाहिलं या ठिकाणी राहुल आपलं खातं उघडतंय आणि संघाला घेऊन जातोय 34च्या घरामध्ये 5 गडी बाद. 5 बाद 34. डावखरा फलंदाज आहे. डावखरा फलंदाज नेहमी आक्रमक फलंदाज म्हणतात, एखाद्या सामन्याचं चित्र पालटवून टाकण्याची क्षमता असणारे फलंदाज आपण पाहता. आणि हा डावखरा फलंदाज सुनील जो सलामीला फलंदाज आपण पाहायला मिळतो, जो खेळतो फक्त वैयक्तिक पास येतात, त्याला संधी नाही मिळाली. कारण आपण पाहिलं आक्रमक फलंदाज येऊन गेले, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं स्फोटक फलंदाज राजन पाटील, सुभाष ठाकरे, त्याचबरोबर महेश ठाकरे अशी मंडळी या ठिकाणी गेली. मात्र त्यांनी निराशा केली संघाची आणि प्रेक्षकांची देखील. मात्र पाहूया हा फलंदाज डावखरा आहे. यावी एंड बदलतो गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट आणि बॅटच्या पट्ट्यात गेल्या चेंडूला निश्चित कार्पेटसाठी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय डीप मिड विकेटच्या दिशेने. मात्र हा लोअर फुटचा चेंडू होता, फायदा नाही उचलू शकला फलंदाज आणि या दरम्यान फक्त 1 धाव मिळते. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्तोय. 4 षटकांच्या एकूण समाप्तीनंतर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये वीरेन ठाकूरपाडा संघ जी फलंदाजी करतोय, यावेळी 5 फलंदाज गमावलेत आणि धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 35 धावा. आणि आता पण समीकरण जर पाहिलं 58 धावांचं लक्ष, 35 धावा धावपलकार आल्या आणि येणाऱ्या अंतिम षटकामध्ये तब्बल 23 धावांची गरज आहे सामना जिंकायला. म्हणजे चेंडू आणि धावा यांच्यामध्ये 17चं अंतर. हे षटक होतं गोलंदाज योगेशने या षटकामध्ये तब्बल 11 धावा दिल्या. मागचे षटक होतं किसनने अतिशय चांगली गोलंदाजी केली, 4 धावा दिल्या होत्या आणि एक वेसन घातली होती. निश्चित आपण या ठिकाणी काल वेसन म्हणजे काय असं याच्याबद्दल निश्चित समीकरण दिलं होतं की बैलाच्या नाकामध्ये जी त्याला लगाम ज्याला म्हणले होते ती घालण्यासाठी प्रयत्न केला होता, जेव्हा मी नरेश ढोमेने सांगितलं होतं. या विभागात क्रिकेट नंतर छकडे बैलगाडीच्या शर्यतींना फार मोठं योगदान या ठिकाणी. मात्र केंद्र सरकारने जी बंदी ठेवली, अपेक्षा करूया की आमच्या या छकड्याप्रेमी खेळाडूंचं निश्चित या ठिकाणी पुन्हा एकदा सुरू होतील आणि पुन्हा एकदा आपण त्यामध्ये येऊ शकू. तर मैदानाकडे आता वळवण्यात 23 धावांची गरज आहे. अंतिम षटक बाकी आहे या खेळाच्या पहिल्या सत्रातलं आणि या 23 धावा
म्हणजेच चौकार आणि षटकार येणं आवश्यक आहे. मात्र गोलंदाजीचा विचार जर आपण केला वीरेन ठाकूर पाडा संघाचे गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतात आणि बलाढ्य संघाचा जर विचार केला तर निश्चित जॉयकुमार टेमगर संघ गोलंदाजी चांगली करतोय. वीरेन ठाकूर पाडा संघाचे फलंदाज मात्र या ठिकाणी थोडीशी हाराकिरी पत्करली, उंच फटके खेळण्याचा प्रयत्न केला, जसे सुभाष ठाकरे, राजन पाटील, त्याचबरोबर महेश ठाकरे यांनी हर्षद चौधरी यांसारखे फलंदाजांनी षटकार पहिल्याच चेंडूवर षटकार मारून निश्चित प्रयत्न केला होता. असफल ठरवला गेला होता. क्रिकेटमध्ये नेहमी म्हणलं तर नेहमीच दसरा आणि दिवाळी नसतं असं म्हणतात आणि या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी फलंदाज थोडंसं बॅकफुटर आपल्याला पाहायला मिळत तो वीरेन ठाकूर पाडा संघ. वळूया मैदानाकडे. अंतिम षटक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज शरद. यावेळी गोलंदाजीचा होते स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एनकोडिंग गोलंदाजीचा सज्ज होते. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करेल आणि डावखोला फलंदाज खेळण्याची सज्ज आहे तो फलंदाज सुनील याची वैयक्तिक धावसंख्या 6. यावेळी गोलंदाज पंचांच्या डावीकडून हा चेंडू यावेळी बॅटच्या पुढे गेला, चेंडूला स्क्वेअर लेग मधून चेंडूला भिरकावून दिला. डीप स्क्वेअर लेग मधून जबरदस्त फटका आपण पाहत आहे. रोडच्या पलीकडे जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी जातोय बेका षटकार 6 धावांसाठी. स्टेशनच्या वरून हा चेंडू त्याने पाठवलाय. आपण पाहतोय आमच्या टीव्ही स्क्रीन मध्ये. आपण निश्चित आणि या ठिकाणी हा जो षटकार 6 धावांची संजीवनी षटकार ज्याला म्हणलं तर संजीवनी षटकार फलंदाज आपण पाहिला होता. निश्चित आतापर्यंत संत गतीने फलंदाजी करणारा फलंदाज सुनीलच्या बॅटमधून 6 धावा मिळतात आणि धावसंख्या धावप्रकारात जाऊन पोहोचते ती यावी 41 धावा. तर आता मात्र 17 धावांची गरज आहे. 5 चेंडू 17 धावा. म्हणजे अजूनही इशारा दिलाय तो वीरेन ठाकूरपाडा संघाने जॉयकुमार टेमगर संघाला की सामना संपलेला नाहीये, आम्ही हिम्मतने बचेंगे तो और भी लढेंगे, सर सलामत तो पगडी 50 हे दाखवून दिले. ते सलामीला फलंदाज या ठिकाणी सुनील खेळण्यासाठी सज्ज. आपल्याला ठाऊक आहे की निश्चित पानिपतच्या युद्धामध्ये दत्ताजी शिंदे घायल झाले होते तेव्हा हा प्रश्न विचारला होता आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं बचेंगे तो और भी लढेंगे. तेव्हापासून आपण निश्चित आपण पाहिलं होतं आणि आत्ताच्या चेंडू मात्र आपण गोलंदाजी कमाल केली, कारण अतिशय वेगाने फटका कार्पेटिसाने चेंडू जाणार होता. मात्र या ठिकाणी गोलंदाजी आपल्या हातामध्ये एका हाताने सरळ चेंडू पकडला आणि पुन्हा एकदा आव्हान आपलं जिवंत ठेवलं, ते अर्थात जॉयकुमार टेमगर संघाचं. आता मात्र येणारे 4 चेंडू बाकी आहेत आणि 17 धावांचं लक्ष म्हणजे चौकार षटकार येणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा सुनील खेळण्यासाठी सुनील याची वैयक्तिक धावसंख्या पाहिले तर 12 धावा. पाहूया या षटकातला पुढचा चेंडू पंचा डावीकडून उजव्या हाताने आणि हा चेंडू मारण्याच्या प्रयत्नामध्ये त्याच्या शरीरास्पर्ध यावेळी आपण पाहिला होता. आपण स्क्वेअर लेगून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बॅट चेंडू संपर्काने चांगलं षटक गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज शेवटचं षटक फेकतोय. गोलंदाज या ठिकाणी शरद जो चांगली गोलंदाजी करतो, त्यामुळे भविष्य या ठिकाणी पाहिलं तर वीरेन ठाकूर पाडा संघाचं भविष्य यावेळी शरदच्या हातामध्ये आपण पाहायला मिळतं. तर जॉयकुमार टेमगर संघाच्या बाजूने निश्चित आपण पाहायला मिळतोय. तर पुढचा चेंडू फुटा चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला, चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेट समाजाच्या पलीकडे दंड आणि षटकार. पाहूया शानदार 6 धावांसाठी. निश्चित मी मगाशी सांगितलं होतं की बचेंगे तो और भी लढेंगे, सर सलामत तो पगडी 50. आपण पाहतात हा चेंडू या ठिकाणी डीप मिड विकेटवरून कशा प्रकारे खेळून काढला होता आणि चेसिंग कंपल्सरी आहे, कारण धावा प्रतिस्पर्धेच्या धावा निश्चित आपण पूर्ण करायच्या आणि या ठिकाणी आता मात्र समीकरण बनणार सलग 2 षटकार आपण पाहिले होते सुनीलच्या बॅटून आणि आता मात्र 2 चेंडू बाकी आहेत आणि 11 धावांची गरज आहे. म्हणजे 2 षटकार येणं आवश्यक आहेत या ठिकाणी. पण तितकीच गोलंदाजाला देखील आपण विचार केला तर शरद ज्याने चेंडू थोडेसे आखूट टप्प्याचे फेकले त्यामुळे सामन्यामध्ये रंगत निश्चित वाढली. तर शरद तयार आणि सुनील या षटकातला पुढचा चेंडू खेळण्यासाठी पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने आणि यावेळी मात्र आपण पाहिला चेंडू निश्चितच फलंदाज पूर्णपणे बीट झाला. आता मात्र समीकरण बनते अखेरचा 1 चेंडू येणारा बाकी आणि या चेंडूवर फक्त 11 धावांची गरज आहे. त्यामुळे सामन्याचा जर आपण विचार केला तर एखादा चमत्कार या ठिकाणी वीरेन ठाकूरपाडा संघाला वाचू शकेल. चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं नेहमी म्हटलं होतं आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत की गोलंदाज सर्वस्व पणाला लावलं होतं आणि हा चेंडू या चेंडूवर जर षटकार आला असता तर समीकरण बदललं असतं. मात्र सामना या ठिकाणी निश्चित झुकतोय तो जॉयकुमार टेमगर संघाच्या बाजूने. पाहूया अंतिम चेंडू 11 धावा. सुनील तयार. सुनीलने आक्रमकता दाखवली पण त्यावेळी मात्र आपल्याला निश्चित उशीर झाला आपल्याला पाहायला मिळाला होता, कारण सलामीला फलंदाज झाला होता. त्यांनी पहिल्या काही षटकामध्ये फक्त 6 धावा
या ठिकाणी केला होता. दरम्यान हा चेंडू ऑनसाईडला भिरकावण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, मात्र या ठिकाणी फलंदाज मात्र आपण पाहिलं कोणती धाव घेत नाही. अशा प्रकारे वीरेन ठाकूरपाडा संघ या स्पर्धेमधून निश्चित पराभूत होत आहे. मात्र त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करूया. मात्र जॉयकुमार टेमगर संघाने एक जबरदस्त फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी केली आणि त्या माध्यमातून त्याने विजय संपादन केलाय. तर त्या संघाचं हार्दिक अभिनंदन. सामनाचं मॅन ऑफ द मॅच सामनावीर किसन ज्या गोलंदाजाने आपण पाहिलं होतं उत्कृष्ट गोलंदाजी, एका षटकामध्ये तब्बल 4 धावा दिल्या आणि 3 फलंदाज त्यांनी बाद केले. त्याला विनंती आहे का आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे, जिथे आमचे सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्याला सन्मानित केलं जाईल. ओ टू संदेश. किसन आपण व्यासपीठावर यायचं आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती आपण. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जातोय आपल्याला. किसन आपण व्यासपीठावर यायचं आहे. उत्कृष्ट अशी कामगिरी आपली. आपण पाहता शेवटच्या सामन्यामध्ये वीरेन स्पोर्ट आणि विरुद्ध जॉयकुमार या संघामध्ये लढत चालू होती. या संघामध्ये जॉयकुमार टेमगर या संघाने विजय प्राप्त केलेला आहे. तर किसन याने व्यासपीठावर आलेला आहे. तर शत्रुघ्न नाईक यांच्या शुभ हस्ते किसन याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जात आहे. एक उत्कृष्ट अशी कामगिरी केली होती किसन याने. आपण पाहताय तर किसन याला मॅन ऑफ द मॅच देत आहे तर शत्रुघ्नजी नाईक यांच्या